बघा टेस्ट नंबर 5 आहे. आता टेस्ट नंबर 5मध्ये आपण डिझाईन करताना कुठल्या कुठल्या गोष्टी आपण विचार घेतल्या, थोडंसं आपण स्ट्रॅटेजी आणि माइंडसेट आपण बघूयात. आता बघा टेस्ट नंबर 5मध्ये जे RCचे क्वेश्चन्स आहेत, रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे क्वेश्चन्स आहेत, हे 1 ते 50 जे क्वेश्चन्स आहेत, याच्यामध्ये बघा की थोडंसं आकलनावर जे क्वेश्चन्स आहेत त्या आकलनावर क्वेश्चनची संख्या आपण काय केलेली आहे, वाढवलेली आहे. आणि ऑब्जेक्टिव्हिटीवर जे क्वेश्चन्स आहेत, रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये पण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत, जे सरळ सरळ तुम्हाला उत्तरं मिळतील, याची संख्या ॲज कम्पेअर टू चौथ्या टेस्टमध्ये आपण याच्यामध्ये कमी केलेली आहे. ठीक आहे, साधारणतः 4 पॅसेज याच्यावर आहेत आणि 5 पॅसेज साधारणतः, किंवा 5-5 पॅसेज आपण असं जरी म्हटलं तरी चालेल, किंवा 4 आणि 6 पॅसेज असं आपल्याला आजच्या पेपरमध्ये नेचर दिसेल. म्हणजे रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये जे आहे की डिफिकल्टी लेवल मीडियम आणि इझी आपण असं जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये 50-50% आहे. पण जर समजा आपण 51 पासून 80 पर्यंत जर आपण बघितलं, विशेषतः 75 पर्यंत जर बघितलं, तर याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक मार्कासाठी फाईट करायला लावलेली आहे. ईच अँड एव्हरी क्वेश्चन तुम्हाला तिथं फाईट करायला लावलेलं आहे. ॲप्टिट्यूडचा इझिली मार्क्स देण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे, म्हणजे तुमचं अंडरस्टँडिंगच चेक केलं. अगेन तुम्हाला ॲप्टिट्यूडमध्ये कुठेही मॅथमॅटिकल ॲबिलिटी चेक करण्याचा प्रयत्न नाही केला. तुमच्याकडे ॲनालिटिकल ॲबिलिटी आहे का आणि तुमच्याकडे लॉजिकल ॲबिलिटी आहे का, या दोनच गोष्टी तिकडे पण चेक केलेल्या आहेत. बेसिकली यामध्ये सुद्धा आयोग ज्या कॉन्स्टंट ज्या गोष्टीवर भर देतं, म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी असेल, तुमचा फोकस असेल, कॉन्सन्ट्रेशन असेल, याच गोष्टीवर आपण या पेपरमध्येही भर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे आजच्या पेपरमध्ये जर आपण बघितलं तर पॅसेजमध्ये डिफिकल्टी नाही यायला पाहिजे. जरी तुम्ही सॉल्व करत असाल किंवा जर सॉल्व केलं असेल पेपरमध्ये, तर पॅसेज सॉल्व करताना तुम्हाला डिफिकल्टी नाही यायला पाहिजे. जी काय डिफिकल्टी यायला पाहिजे किंवा तुम्ही जर अडखळलात तर तो सेक्शन असेल 51 पासून पुढचं सेक्शन असेल. बघा आता पॅसेज क्रमांक 1 बघूयात, त्याचा 1 ते 5 क्वेश्चन नंबर बघूयात. बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा, विराट पुरुषाला हजारो डोकी या संदर्भातील विनोबांना अपेक्षित असलेला विराट पुरुष कोण आहे. आता बघा की याच्या बाबतीत जो उल्लेख आलेला आहे तो उल्लेख कुठं आलेला आहे, ते विनोबाजी म्हणतात, इथं आलेला आहे बघा उल्लेख, की विनोबाजी म्हणतात की विराट पुरुषाला हजारो डोकी हजारो हात असे वर्ण आहे. असे हजारो हात हजारो हृदय असे मात्र म्हटलेले नाही. हृदय एकच, तुम्ही कोट्यावधी भारतीय एकाच हृदयाचे आहात. म्हणजे ॲक्च्युली ही जे बोललेलं आहे की विराट पुरुषाला हजारो डोकी आणि हजारो एकच हृदय आहे, म्हणजे ते कोण आहेत, भारतीय आहेत. म्हणजे ते जे संबोधन आलेलं आहे किंवा जी बोलली गेलेली गोष्ट आहे ते निसर्गासाठी आहे का नाही, इतिहासासाठी पण आहे का नाही, इतिहास अभ्यास करा असं ते म्हणतात. ठीक आहे, तर ते काय आहे, भारत आहे. ठीक आहे, संपूर्ण मानवजातीबद्दलही बोलत नाही आहेत. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे. पहिल्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सेकंड बघा, लेखक आपल्या मित्रांना दरिद्री नारायणात मिसळण्याचे सुचवतो. हे मित्र म्हणजे कोण आहेत. ठीक आहे, एक आहे लहान मुलं, लहान मुलांबद्दल आपल्याला उतार दिसत नाही आहे, ह्या दोघांबद्दलच आपल्याला आहे. पण दरिद्री नारायणात मिसळण्याचं सुचवतोय, तो कुणाला सुचवतोय, तर आपल्याला पहिला पॅरेग्राफ जर आपण वाचला तर आपल्याला दिसतं की म्हणून माझ्या मित्रांनो तुम्ही दरिद्रींना मिसळा, त्यांचे संसार पहा, तेथील प्रश्न अभ्यासा, तेथील दुःखे पहा, दृश्य पहा, अन्याय, जुलूम, व्यसने, उपासमार, अज्ञान, हे सगळ्या गोष्टी पहा म्हणतात. आणि मनोबुद्धीने असलेले बंधने तोडा. आणि हे सगळं जे आहे हे सगळं कोणाबद्दल आहे, तर हे जे लेखक वर्ग आहे, ठीक आहे, त्या लेखक वर्गावर त्यांनी बोललेलं आहे. ठीक आहे, हे सगळेच्या सगळे जे आपल्याला दिसतात काय की त्यातून त्यांनी सांगितलं की ठसे उमटवून जिवंत साहित्य निर्माण करा. तर याच्याबद्दल बोलले, म्हणजे याचा अर्थ काय की हे रायटर्स किंवा साहित्यिकांबद्दल बोललेलं आहे. ठीक आहे, तर लेखन क्षेत्रात आरंभ केलेले नवयुवक जे आहेत त्यांच्यासाठी त्यांनी ते बोललेलं आहे, ना की भारतीयांबद्दल सुचवलेलं आहे. तर सेकंडचं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 3 बघा, मुलाच्या मनोबुद्धीचे पोषणास्तव योजना कोणी केली आहे. बघा आता याच्यामध्ये मुलाच्या पोषणासंदर्भात जी योजना आलेली आहे, इथे बघा की निसर्ग आपली माता आहे आणि शेक्सपियरच्या सृष्टीजवळ शिकला. माझ्या मनात कधी कधी विचार येतो की जन्मणाऱ्या मुलाचे पोषण व्हावे म्हणून विश्वशक्तीने आईच्या स्तनात दूध निर्माण केले, परंतु मुलाच्या मनोबुद्धीचे पोषण व्हावे म्हणून कोणती योजना केली. आता ही योजना करणारं कोण आहे, विश्वशक्ती आहे. शेवटी माझ्या ध्यानात आले की समुद्र वसना पर्वत स्तनमंडला सृष्टी माता मनोबुद्धीचे पोषण करणारी आहे. ठीक आहे, मनोबुद्धीची पोषण करणारी, जसं की मुलाची पोषण करणारी आई आहे, तसं मनोबुद्धीची पोषण करणारी कोण आहे, तर सृष्टी माता आहे. पण ही सृष्टी माताची निर्मिती कोण केलेली आहे, तर ती विश्वशक्तीने केलेली आहे, ना की मुलाच्या मनोबुद्धीचे पोषणस्तव योजना कोणी आखलेली आहे, तर ती
वरीलपैकी एकही नाही. का वरीलपैकी एकही नाही? तर त्याचं रिझन आहे की ते विश्वशक्तीनी योजना आणि त्या योजनेचा परिपाक म्हणजे सृष्टीमाताची निर्मिती आहे किंवा सृष्टीमाता तयार झालेली आहे. त्यामुळे याचं उत्तर काय यायला पाहिजे? 3चं 4 यायला पाहिजे. चौथं बघा, रवींद्रनाथांनी अमरगीताचे लेखन केले कारण ते सायंकाळी फिरायला बाहेर पडले म्हणून, वृक्ष नाचू लागले म्हणून, निसर्गसृष्टीशी ते हृदयाने तादात्म्य पावले म्हणून. आता रवींद्रनाथांचा जो उल्लेख आलेला आहे तो पॅरेग्राफच्या बघा इथे आलेला आहे. सेकंड लास्ट पॅरेग्राफमध्ये काय म्हणतंय की एकदा रवींद्रनाथ सायंकाळी फिरायला बाहेर पडले, तो वादळ उठले, वृक्ष नाचू लागले, धुळीचा बुक्का गुलाल उधळला जाऊ लागला, विराट नाच सुरू झाला. रवींद्र स्वतःची रेशमी कफनी पसरून धुळीत बसले, त्यांचे हृदय नाचू लागलं आणि पुढे वादळ शांत झाले आणि रवींद्रांनी डोळे उघडले आणि लगेच एक अमरगीत सायंप्रार्थी त्यांनी लिहिलेले आहे. तर ॲक्च्युली हे व्हायलं म्हणून नाही, तर ते त्याच्याशी त्यांनी तादात्म्य साधलं आणि त्या तादात्म्य साधल्यामुळे ते गाणं लिहू शकले, ना की ते फिरायला गेले म्हणून. ठीक आहे ना, वृक्ष नाचू लागले, तर लेखन केले कारण ते करू शकले, कारण ते तादात्म्य हे पाहू लागले निसर्गाशी. तर याचं उत्तर 4चं काय येतं? पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 5 बघा, महाकवी शेक्सपियरचा गुरु कोण? 1 प्राचीन इतिहास, सेकंड दरिद्री नारायण, विश्वशक्ती आणि निसर्ग. आता दरिद्र नारायण नाही, प्राचीन इतिहास नाही. आता सरळ सरळ उल्लेखच आला आहे बघा की इथंच आलं आहे की भारताच्या भविष्याचा अभ्यास. ठीक आहे, इथं बघा की शेक्सपियर सृष्टीजवळ शिकला, म्हणजे त्याचा जो गुरु आहे, त्याचा गुरु कोण आहे? सृष्टी आहे. ठीक आहे, त्याचा गुरु कोण आहे? शेक्सपियरचा तर सृष्टी आहे. सृष्टी म्हणजे कोण आहे? तर तो निसर्ग आहे. तर निसर्ग आपल्याला कुठे दिसतंय? पर्याय क्रमांक 4मध्ये दिसतंय. ठीक आहे, तर केवळ डी हे विधान करेक्ट आहे की निसर्गाकडे तो शिकलेला आहे. बघा क्वेश्चन नंबर 6 पासून क्वेश्चन नंबर 10 पर्यंत बघा. पॅसेज नंबर 6 सेकंड बघा, 6 ते 10 बघा. तर क्वेश्चन नंबर 1 बघा, कशामुळे लोककला लोप पावत आहेत? आता त्यांनी विचारलं की लोककला कशामुळे लोप पावत आहेत. तर लोककला लोप पावत आहेत असं पॅसेज आपल्याला म्हणतच नाही आहे बघा. म्हणजे पॅसेजमध्ये जो उल्लेख आलेला आहे तो लोककलेचं स्वरूप बदलत आहे असा त्याचा उल्लेख आलेला आहे, ना की लोककलाच बदलत आहेत. आता ते कुठं आलेला आहे उल्लेख? इथे बघा की एकूण शहरीकरणाच्या आणि वैश्विकीकरणाच्या प्रभावामुळे लोककलेचे मूळ स्वरूप हळूहळू लोप पावत आहे. पण प्रश्न आपला काय आहे की लोककलेचा लोप पावत आहे. तर ते शहरीकरणामुळं, अनेकांच्या तोंडून चालत आल्यामुळे आणि जागतिकीकरणामुळे. तर हे लोपच पावत नाही, तर त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे? यापैकी नाही. याच्यामुळे फक्त त्याचं मूळ स्वरूप बदललेलं आहे. 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 7 बघा, पुढील दिलेल्या विधानांमधून योग्य विधानांची निवड करा. लोककला, रूढी, परंपरा, धार्मिक सण, उत्सव यांच्याशी निगडीत आहेत. हे उत्तरात सरळ सरळ स्टेटमेंट दिलेले बघा. कुठं दिलेलं आहे? इथे सरळ सरळ या कला, रूढी, परंपरा, धार्मिक सण, उत्सव याच्याशी संबंधित असतात. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते करेक्ट आहे. भक्ती कला धर्माशी निगडीत राहिलेली कला आहे. आता भक्तिकलेबद्दल आपल्याला कुठं दिसतं? तर इथे दिसतं की भक्तिकला, इथं उल्लेखच आहे, भक्तिकला या अति प्राचीन काळापासून धर्माशी निगडीत राहिलेल्या आहेत. त्यामुळे हे विधानही कसं आहे? सत्य आहे. आपल्याला विचारलं योग्य विधान, तर दोन्ही विधानं सत्य आहेत. 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 8 बघा, लोककलेबाबत योग्य विधानांची निवड करा. पहिलं आहे, या कलेतून निसर्गप्रेम, श्रद्धाळू मन, नातेसंबंध याचे चित्रण होते. आता जे आपण बघितलं त्याच्या आधीच आहे बघा. इथे बघा की लोककलांना काही प्रमाणात सरकारी आश्रय मिळाला असून अभियानामध्येही त्यांनी काही वेळा प्रतिष्ठा दिली. त्याचे इथे बघा इथे यात लिखित स्वरूपाचे साहित्य फार नसते. या कलेतून निसर्गप्रेम, श्रद्धाळू मन आणि नातेसंबंध याचे चित्रण दिसून येते. ठीक आहे, तर हे पहिलं जे विधान आहे, पहिलं विधान करेक्ट आहे. सेकंड विधान बघा, चिरकाल टिकावी या हेतूने निर्माण केलेली कला. आता हे जे आहे की ज्या काही कलांचा आपल्याला उतार्यामध्ये उल्लेख आलेला आहे की त्याचा हेतू जो आहे, फक्त आता ह्याच्यामध्ये बघा की भक्ती कलेचा हेतूचा उद्देश आलेला आहे आणि त्यांनी फक्त भक्ती कलेच्या हेतूच्या उद्देशाबद्दल त्यांनी काय सांगितलेलं आहे की याचा जो उद्देश असतो, हे भक्ती कलेचे उद्दिष्ट म्हणजे ईश्वराची स्तुती करणे आणि त्याला संतुष्ट करणे. ठीक आहे, हा असतो. तर बाकीच्या कलांच्या बाबतीमध्ये नाही, पण त्याचा उद्देश जो आहे किंवा हेतू जो आहे तो चिरकाल टिकावी असं आपल्याला दिसत नाही. त्यामुळे हे जो विधान आहे हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. जीवन पद्धतीचा भाग म्हणून निर्मिती. आता ही लोककलेबाबतीत क्वेश्चन आहे. ठीक आहे,
ते आहे का? तर आहे. इथे सरळ सरळ दिले बघा की या कलांची निर्मिती असो किंवा आस्वाद असो जीवन पद्धतीचा एक भाग म्हणूनच त्याकडे पाहिले जाते. त्यामुळे हे सी विधान जे आहे ते करेक्ट आहे. याच्यात फक्त काय बी विधान जे आहे चुकीचं आहे. म्हणजे 8चं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 2 बी वगळून बाकी दोन्ही करेक्ट आहेत. क्वेश्चन नंबर 9 बघा. उतार्यामध्ये कोणत्या कोणत्या कलांबाबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उल्लेख आलेला आहे? आता बघा हे महत्त्वाचं आहे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. आता लोककला पहिला पॅराग्राफच आहे हा लोककलेसंबंधी आलेलंच आहे. लास्ट पॅराग्राफ आहे तो भक्तिकलेबद्दल बोलतोच आहे. आणि त्याचबरोबर हिंदू कलेप्रमाणे जैन कला, बौद्ध कला याचाही उल्लेख आपल्याला याच्यामध्ये दिसतोय. त्यामुळे हे जैन कला आहे, बौद्ध कला आहे, लोककला आहे, भक्तिकला आहे. आता चित्रकलाचा उल्लेख आहे का? तर इनडायरेक्टली आपल्याला हे घरावर चित्र वगैरे काढली जातात किंवा जोरदार रेषांचा वापर करून चित्र वगैरे काढली जातात, तर आपल्याला चित्रकला होती किंवा आहे हे आपल्याला म्हणता येतं. पण जी अभिजात कला आहे, अभिजात कलेबाबतीत आपल्याला कुठंही उल्लेख नाही किंवा अभिजात कला म्हणजे नेमकी काय असते याचाही आपल्याला कुठं संदर्भ मिळत नाही. त्यामुळे अभिजात कला सोडून बाकी सर्व यायला पाहिजे. म्हणजे 9चं उत्तर काय यायला पाहिजे? तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे सी वगळून सर्व. 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 10 बघा. पुढील दिलेल्या विधानांमधून योग्य विधानाची निवड करा. कलेमधून कलावंताच्या भावनांचे प्रकटीकरण झालेले असते. आता हे आपण उतार्यामध्ये स्पष्टपणेच दिलेलं आहे की आपण जर वर बघितलं तर लोककला असेल किंवा भक्तिकला असेल तर ते कलाकाराचं इथं ईश्वराप्रती त्याचं भावनांचं प्रकटीकरण असतं आणि इथं दैनंदिन अनुभवाबाबतीत आलेला एक्सपिरियन्स जो आहे तो एक्सपिरियन्सचं प्रकटीकरण लोककलेमध्ये मिळतं. पण भक्तिकलेमुळे मध्ये आपल्याला ते ईश्वराप्रती दिसतं. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते करेक्ट आहे. सेकंड विधान काय? कोणत्याही कलेमध्ये कला निर्मिती हा दुय्यम उद्देश असतो तर आस्वादकाचा आनंद हा प्राथमिक उद्देश असतो. आता कोणत्याही कलेमध्ये हे प्रॉब्लेमॅटिक आहे. मी आता सांगितलं की ईश्वरी कलेचा जो मेन उद्देश असतो याच्यामध्ये ते काय म्हणतो की भक्ती कला प्राचीन आहे आणि धर्माच्या आश्रयात ते विकसित. भक्ती कलेचे उद्दिष्ट म्हणजे ईश्वराची स्तुती करणे, त्याला संतुष्ट करणे, त्याच्या कथा ग्रंथित करणे. या कलेचा निर्माता दृढ अर्थाने कलाकार नसतो, तो प्रथम भक्त असतो, साधक असतो आणि त्याची कला निर्मिती हा दुय्यम उद्देश असतो. पण इथं काय म्हणतं की कोणत्याही कलेच्या कला निर्मिती हा दुय्यम उद्देश असतो तर आस्वादकाचा आनंद हा त्याचा प्राथमिक उद्देश असतो. तर नाही, फक्त इथं भक्ती कलेच्या संदर्भात आले, त्यामुळे बाकीच्या कलांबाबतीत आपण असं म्हणू शकत नाही. ठीक आहे. तर त्यांनी लोककला तर काय की एंटरटेनमेंटचा उद्देश आहे त्याचा. त्यामुळं असं आपण निश्चित म्हणू शकत नाही. तर 10चं उत्तर काय यायला पाहिजे? केवळ 1 यायला पाहिजे. 11 ते 15 बघा. क्वेश्चन नंबर 11 बघा. क्वेश्चन नंबर 11 काय म्हणते? पुढील दिलेल्या विधानांपैकी योग्य विधानांची निवड करा. सिंचन प्रकल्पाचे डिझाईन करताना धरणामध्ये पाणी साठा व वाहून येणारा गाळ याचा विचार होत नाही. आता त्यांनी विचारलं योग्य विधान विचार, त्याचा विचार होत नाही का? तर आपल्याला एक विधान आहे याच्या संबंधी, ते विधान शेवटीच आलेलं आहे बघा. काय आलेलं आहे की देशातील 21 मध्यम व मोठ्या धरणांमध्ये डिझाईन करते वेळी केलेल्या अपेक्षापेक्षा तिप्पट गाळ साचल्याचं आढळून आलं. म्हणजे याचा अर्थ काय की डिझाईन करतानाच त्यांनी किती गाळ येणार आहे ह्याची अपेक्षा केलेली होती किंवा त्यांचं एक अंदाज होता की इतकं गाळाने भरेल आणि इतकं आपल्याला पाणी वापरता येईल. त्यामुळे हे डिझाईन करताना हे वाहून येणाऱ्या गाळ्याचा विचार केला जात नाही असं आपल्याला म्हणता येत नाही. त्यामुळे पहिले विधान चूक आहे. एकूण जमिनीच्या 70% जमिनीवरची माती जपण्याची मोहीम तातडीने हाती घेणं आवश्यक आहे. तर एकूण जमिनीच्या 70% जमीन नाही, तर उतार्यामध्ये जर आपण बघितलं तर ती किती येते? तर ते इथं बघा की एकंदरीत शीत जमिनीपैकी 70% असं म्हटलंय, ना की एकूण जमिनीपैकी. ठीक आहे. इथं काय आहे की एकूण जमिनीपैकी, तर शीत जमिनीच्या 70% आहे. त्यामुळं हे बी ही विधान जे आहे ते चुकीचं आहे. सी बघा. आपल्याकडे उत्तम प्रतीची माती राहिली नाही. आता उतार्याची सुरुवातच आहे बघा. उतार्याची सुरुवातच काय की उत्तम प्रतीची माती आपल्याकडे असतानाही आपण उत्पादन मागे का आहे? म्हणजे आपल्याकडे राहिली नाही असं आहे का? नाही, आपल्याकडे उत्तम प्रतीची माती आणखीही आहे. ते राहिली नाही असं म्हणता येणार नाही. त्यामुळे सी ही विधान काय आहे? चुकीचं आहे. त्यामुळे 11चं उत्तर येतं यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 12 बघा. पुढील दिलेल्या विधानांपैकी योग्य विधानाची निवड करा. दरवर्षी पाऊस व पुराने भारतातील सुमारे 550 कोटी टन काळी माती वाहून जाते. आता दरवर्षी पाऊस व पुराने भारतातील सुमारे 450 कोटी टन माती वाहून जाते. ती काळी माती आहे का? असं नाही आहे. ते जनरल माती त्याने उल्लेख जो दिलेला आहे इथं की दरवर्षी पाऊस आणि पूर या भारतातील सुमारे 550 कोटी टन माती वाहून नेते.
ती माती कुठली आहे तर काळी नाही. काळी माती संबंधी एकच उल्लेख आला आहे, तो पण डेक्कनच्या माती संबंधात आलेला आहे. ठीक आहे, डेक्कनमध्ये जी 40 ते 100 टन सुपीक काळी माती वाहून जाते, म्हणजे डेक्कनवर काळी मातीच आहे असं त्याचा अर्थ सुद्धा आपण घेऊ शकतो, की जे वाहून जाते. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते पहिलं विधान काय आहे, चुकीचं आहे, योग्य विचारले. सेकंड, आपल्या देशाचे सरासरी राष्ट्रीय कृषी उत्पन्न 15 ते 17 क्विंटल आहे. आता सेकंड बघा, सेकंडमध्ये काय म्हणते की 15 ते इथं उल्लेख आलेला आहे बघा, की उत्पन्नाच्या बाबतीमध्ये. तर कुठे उल्लेख आलेला, इथे बघा, शेतीवर अवलंबून असूनही पाणी, झाडं, निसर्गाची साथ असूनही त्याचा उपयोग होत नाही. युक्रेन, इजिप्त, इटली, जपानमध्ये एका हेक्टरात 60 ते 70 क्विंटल तांदळाचं उत्पादन येतं. आपल्याकडे 15 ते 17 क्विंटल उत्पादन काढलं जातं. ही राष्ट्रीय विक्रमच आहे. आता ही जी उत्पन्न आहे हे तांदळाबद्दल चर्चा आहे, ठीक आहे, ना की एकूण कृषी उत्पन्नाबद्दल. ही जी चर्चा आहे ही कशाबद्दल आहे, तांदळाबाबतीत आहे. पण आपल्या देशाचे सरासरी राष्ट्रीय उत्पन्न जर आहे तर ते तांदळाबद्दल नाही आहे. तर ते हे जे आलेलं आहे हे जनरलाइज आले, हे स्पेसिफिक तांदळाबद्दल जर असतं सरासरी राष्ट्रीय उत्पन्न, आणि ते म्हणतं की हे सरासरी, परत आणि दुसरी गोष्ट काय म्हणते की आपल्याकडे 15 ते 17 क्विंटल उत्पन्न काढलं की तो राष्ट्रीय विक्रमच होतो. याचा अर्थ काय की ते आपलं काय सरासरी राष्ट्रीय उत्पन्न नाही आहे. जरी समजा तुम्ही कन्सिडर केले की तेच आहे तरी ते आपलं काही सरासरी राष्ट्रीय नाही, तो विक्रम असतो आपल्याकडे. म्हणजे ते काय सरासरी राष्ट्रीय नाही, सरासरी ही त्याच्यापेक्षा कमीच असली पाहिजे. त्यामुळे हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. त्यामुळे 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 13 बघा, उतार्यावरून निश्चितपणे काय सांगता येईल. आता बघा हे विचारलं की निश्चितपणे काय सांगता येईल. फर्स्ट आहे, आपली माणसे आपली माती जपतात. हे निश्चित सांगता येतं की हे जपत नाही आहेत, त्यामुळे हे काही रॉंग आहे. ठीक आहे, की आपली माणसं आपली माती जपत नाहीत. ठीक आहे, त्यानंतर कारण त्याच्यावर चर्चा आहे की मातीचा अपव्ययच होतो. जर जपत असतो तर आपला पॅसेज असं म्हणलंच नसतं की आपली मातीचा अपव्यय असेल किंवा माती नष्ट होते असं म्हणलं असं. कुठलीही पर्यावरणीय समस्या गरिबाची हालाकी वाढवते. आता पर्यावरणीय समस्या आणि गरिबीची हालाकी यांचा संबंध आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट उतार्यात दिसत नाही आहे, की ते हालाकी वाढतं असं विधानही आपल्याला कुठं दिसत नाही. पाणी, माती, झाडं, पाणी, माती आणि झाडं आपण जपत नाही, तर याचा उल्लेख आपल्याला सरळ सरळ उतार्यात आलेला आहे. आत्ताच आपण वाचलं की इथे बघा, शेतीवर अवलंबून असूनही पाणी, माती आणि झाडांना आपण जपत नाही. त्यामुळे हे विधान जे आहे सी करेक्ट आहे. शारपड जमीन उत्पादक राहत नाही, ही करेक्ट आहे. उताराच्या शेवटी दिलेलं आहे बघा की शारपड आणि पाणथळ झालेली आहे या जमिनींना पुन्हा एकदा उत्पादक करणं हे मोठं आव्हान आहे. याचाच अर्थ की शारपड आणि पाणथळ जर जमीन झाली तर त्याची उत्पादकता राहत नाही, आपण त्याचा असा इन्फरन्स काढू शकतो. त्यामुळे हे करेक्ट आहे. त्यामुळे सी आणि डी. 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 14, खालील विधाने पहा. भारत सोडून इतर सर्व देश मातीची काळजी घेतात. भारत सोडून इतर सर्व देश मातीची काळजी घेतात का नाही असं आपण निश्चित नाही सांगू शकत. उतार्यात जो उल्लेख आलेला आहे इतर देशांचा तो उल्लेख इतक्या पुरताच आलेला आहे की निसर्गासाठी आपण त्याचा उपयोग करून घेत नाही. युक्रेन, इजिप्त, इटली, जपानचे एका हेक्टर 60 ते 70 क्विंटल तांदळाचं उत्पादन घेतात. आपल्याकडे 15 ते 17 क्विंटल. आता हे आपण असं म्हणू शकतो की मातीचा प्रोडक्टिव्ह वापर ते करतात असं म्हणू शकतो, पण ती काळजी घेतात आणि ते फक्त 2-4 देश आहेत. तर भारत सोडून इतर देश असं जर आपण कन्सिडर केलं तर हे आपल्याला खोटं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. खालील विधाने पहा. आणि त्यांनी बिनचूक विचारले, त्यामुळे हे पहिलं तर बिनचूक नाही आहे. माती ही असंख्य सजीवांचे छत्र असते, हे करेक्ट आहे. माती हे असंख्य सजीवांचे छत्र असते. आता हे कुठं दिलेलं आहे आपल्याला की माती हे असंख्य सजीवांचे छत्र असते. आता बघा जे सी स्टेटमेंट आहे की माती, बी स्टेटमेंट आहे बघा की माती ही असंख्य सजीवांचे छत्र असते. तर ते आपल्याला कुठं दिसतं तर हे तिसऱ्या लाईनमध्ये दिसतं बघा की पाण्या एवढीच माती ही असंख्य सजीवाचे छत्र असते. त्यामुळे माती ही असंख्य सजीवांची छत्र असते हे आपल्याला म्हणता येतं. त्यामुळे बी विधान जे आहे ते करेक्ट आहे. आता मातीची उपेक्षा केल्यामुळे जगभरातील उत्पन्न उच्चांकापासून आपण दूर आहोत, ही सरळ सरळ लेखक म्हणतो बघा इथं शेवटच्या ह्याच्यामध्ये पहिल्या पॅराग्राफ शेवटची लाईन बघा की उत्पन्न काढले की राष्ट्रीय विक्रम, जगभरातील उच्चांकापासून आपण खूप दूर आहोत. मातीची उपेक्षा ही त्यामागील एक महत्त्वाचं कारण आहे. तर त्या मातीची उपेक्षा केल्यामुळे जगभरातील उत्पन्न उच्चांकापासून आपण दूर आहोत असं आपल्याला म्हणता येतं. विटा तयार करण्यासाठी माती वापरली जाते, तर त्याचाही उल्लेख आपल्याला इथं आलेला आहे बघा की कोट्यावधी विटा तयार करण्यासाठी माती वापरली जाते. त्यामुळं हेही विधान जे आहे ते करेक्ट आहे. डी विधान. प्रत्येक मातीचा गुणधर्म हा वेगळा असतो, तर हेही उतार्याच्या सुरुवातीच्याच लाईनमध्ये दिलेलं आहे.
आणि एफ बघा, हिमालयातील शिवालिक पर्वतीय भागात मातीच्या 6 सेंटीमीटर थर गमावला आहे. आता हिमालयातील शिवालिक टेकड्या आहेत का, तर तसं शिवालिक टेकड्याचा उल्लेख आपल्याला जो आलेला आहे तो कसा आलेला आहे, तर इथंच आलेला आहे. चंदीगड जवळील शिवालिक पर्वतीय भागात मातीचा 6 सेंटीमीटर थर गमावला जात आहे, पण ते हिमालयात आहे असं आपल्याला उतारा कुठेही म्हणत नाही. त्यामुळे 14चं जे उत्तर आहे, 14चं उत्तर काय येतं फक्त की BCDE, म्हणजे ए आणि एफ जे आहेत हे स्टेटमेंट सोडून बाकी स्टेटमेंट्स करेक्ट आहेत. त्याचं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 15 बघा, पुढील दिलेल्या विधानांवरून योग्य विधानाची निवड करा. मातीचा कस नाहीसा झाला की उत्पादन कमी होते, तर हे करेक्ट आहे पहिलं स्टेटमेंट. तर बघा सेकंड पॅराग्राफमध्येच त्यांनी आत्ताच आपण वाचलेलं आहे की परिणामी शेतकऱ्यांना वैयक्तिक फटका बसतोच. त्याच्यावरही बघा इथे की मातीचा कस नाहीसा झाला की दर एकरी एक जमीन 20 ते 40 किलोनी उत्पादन कमी होते, म्हणजे मातीचा कस झाला तर उत्पादन कमी होतं, हे करेक्ट आहे. सेकंड विधान बघा की दख्खनच्या पठारावरून दरवर्षी 40 ते 100 टन माती नाहीशी होतात. दख्खनच्या पठारावरून दरवर्षी 40 ते 100 टन माती नाही होत. 1 हेक्टरी म्हणजे प्रति हेक्टरी ती 40 ते 100 टन जाते. त्यामुळे हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. दख्खनच्या पठारावरून दरवर्षी 40 ते 100 म्हणजे पूर्ण पठारावरून जात नाही आहे ती, ठीक आहे, दख्खनच्या पठारावरून, तर ती प्रति हेक्टर म्हणजे दख्खनच्या पठारावरून प्रति हेक्टर दरवर्षी आपण असं जर असेल तर ते करेक्ट असतं. त्यामुळे हे चूक आहे. दिवसेंदिवस शेत जमिनीचे क्षेत्र कमी होत चाललेलं आहे, तर हे स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. की आपण सांगतो की इथं म्हणतोच लेखा की जमीन वाचवायला पाहिजे, ठीक आहे. शहरीकरणामुळे शेत जमिनीला फटका बसत आहे. इमारती रस्त्याकरिता जमीन घालवली जात आहेच, त्याशिवाय कोट्यावधी वीट तयार केलं जात आहे. तर व्यक्तीच्या घरासाठी लागणाऱ्या विटाकरताही सुमारी माती आहे. तर त्यामुळं दिवसागणिक जे आहे ती शेत जमिनीचे क्षेत्र जे आहे ते कमी आहे. आणि तो इथं म्हणतोय पण की आपण जे आत्ताच बघितलं की 70% क्षेत्र जे आहे ते माती वाचवण्याची शेत जमिनीची ती आवश्यक आहे. तर त्यामुळे दिवसागणिक जमीन कमी होते असं आपल्याला म्हणता येतं, शेत जमीन विशेषतः. त्यामुळे 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा क्वेश्चन नंबर 16 ते 20 बघा. क्वेश्चन नंबर 16 बघा, पुढील दिलेल्या विधानांमधून बिनचूक विधानाच्या पर्यायाची निवड करा. धोरणात्मक निर्णय आता बहुतेकदा सार्वजनिक क्षेत्र वाईट आणि खाजगी क्षेत्र चांगले या धारणेवर घेतले जातात. आता याच्या संबंधी जो उतार्यात उल्लेख आला आहे तो उल्लेख आलेला आहे की धोरणात्मक निर्णय अनेकदा सार्वजनिक क्षेत्र वाईट आणि खाजगी क्षेत्र चांगली या धारणेवर घेतल्या जातात. आता अनेकदा म्हटलेलं आहे आणि इथं आपल्याला सांगितलं की बहुतेकदा म्हणजे सर्रास होतं, पण अनेकदाचा अर्थ सर्रास होत नाही, म्हणजे बहुसंख्य वेळा होत नाही. अनेकदाचा अर्थ होता की समजा 2-3 समजा तुम्ही 10 निर्णय घेतलेले आहेत आणि त्यात 2पेक्षा जास्त झाले तर त्याला आपण अनेकदाही म्हणू शकतो. पण जर बहुसंख्य पाहिजे असेल किंवा बहुतेक असेल तर ते 5पेक्षा जास्तच जर आपण क्वांटिटी लेवलला डिफाईन केलं आहे. तर त्यामुळे हे जे विधान आहे ते विधान अयोग्य आहे. नागरी सेवांमध्ये कोणतीही दुर्बलता नाही, तर हे पण विधान चूक आहे. उतारा सांगतोय की याच्यामध्ये लाल फितीची दुर्बलता आहे. बघा इथे बघा की आपल्याला तिची बलस्थाने हे बलस्थान दिलेत आणि कमजोरीपेक्षा अधिक असल्याचे आढळून येते. म्हणजे याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये कमजोरी आहे. कमजोरी आहे म्हणजे काय, दुर्बलता आहे. पण इथं काय म्हणते, नाही आहे. त्यामुळे हे दोन्ही विधानं जे आहेत ते चुकीचे आहेत. त्यामुळे 16चं उत्तर जे आहे काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 17 बघा, योग्य विधानाची निवड करा. एकाच पदावर वर्षानुवर्ष काम केल्यावर अधिकाऱ्यांना गुर्मी, गर्व त्यांच्या हातातून चुकीच्या गोष्टी होतात. आता उतारामध्ये याच्या संबंधी जो उल्लेख आलेला आहे तो उल्लेख कसा आलेला आहे, सेकंड पॅराग्राफच्या पहिल्या लाईन बघा. त्याचवेळी एकाच पदावर वर्षानुवर्ष काम केल्यानंतर त्या अधिकाऱ्याला गुर्मी येण्याचा, गर्व होण्याचा व त्याच्या हातून चुकीच्या गोष्टी घडण्याचा धोका संभवतो. ते घडतात असं नाही, ठीक आहे, तर तो घडण्याचा धोका आहे. पण आपल्याला इथं जे दिलेलं आहे ते काय म्हणतंय की एकाच पदावर वर्षानुवर्ष काम केल्यानंतर अधिकाऱ्याची गुर्मी, गर्व त्याच्या हातातून चुकीच्या गोष्टी होत नाही आहेत, ते तो धोका आहे. म्हणूनच बदल्या वगैरे केल्या जातात. त्यामुळे हे पहिलं विधान जे आहे ते कसं आहे, चुकीचं आहे. सेकंड विधान बघा की नोकरशाही लोकशाहीला अनुरूप आहे, तर हे करेक्ट आहे. नोकरशाही ही लोकशाहीला अनुरूप आहे. आता इथं त्याने दिलेलंच आहे बघा की नोकरशाही लोकशाहीला सुसंगत किंवा अनुरूप अशीच आहे, ठीक आहे. तर त्यामुळे आपल्याला हे जे विधान आहे हे करेक्ट आहे. त्यामुळे 17चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 येतं. क्वेश्चन नंबर 18 बघा, बिनचूक विधानाची निवड करा. नागरी सेवा मंडळांमुळे सेवांमध्ये पारदर्शकता आलेली आहे, ठीक आहे. आता नागरी सेवांची स्थापना पारदर्शकता यावी अशी याच्यासाठी केली असेल असं आपल्याला इन्फरन्स काढता येईल. पण त्याच्यामुळे पारदर्शकता आली का, तर इथे बघा की
नागरी सेवा मंडळाबद्दल आलेला उल्लेख आहे. राज्यात असलेली नागरी सेवा मंडळे केवळ नावापुरतीच असतात. ते केवळ सत्ताधाऱ्यांनी यांनी केलेल्या प्रस्तावावर सही शिक्क्यासाठीच उरतात. त्यामुळे सेवेतील पारदर्शकता मुदत हेतू यांचा पराभव होतो. तर इथे काय म्हणतंय की नागरी सेवा मंडळामुळे सेवेमध्ये पारदर्शकता आलेली आहे. नाही, त्याचा हेतू हा होता, पण तो हेतू उतारा म्हणतो की त्या हेतूनी ते काम नाही करत आहेत, ते आता फक्त रबर स्टॅम्प म्हणून काम करत आहेत. त्यामुळे हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. बी विधान बघा की लोकशाहीमध्ये सनदी अधिकाऱ्याने लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करायचे असते. आता हे उलटं विधान आहे बघा. म्हणजे उतार्यामध्ये जे विधान आहे की लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकप्रतिनिधी हे चालकाच्या जागी असतात व त्यांना सनदी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करावयाचे असते. म्हणजे सनदी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन कोण करतं, लोकप्रतिनिधी करतात. पण इथं स्टेटमेंट देताना काय दिलेलं आहे की सनदी अधिकारी लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करतात. तर उलटं दिलेलं आहे. त्यामुळे हे बी ही विधान कसं आहे, अयोग्य आहे. त्यामुळे 18चं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. 19 बघा, सरदार वल्लभभाई पटेल यांनी कायमस्वरूपी नागरी सेवांच्या विशिष्टता अखिल भारतीय स्तरावरील सेवांचा पुरस्कार का केला होता. 1, या सेवेतून आलेले अधिकारी मुक्त आणि निष्पक्ष विचारधारेचे असतात. नाही, असा त्यांना आशावाद होता की असं जर आपण केलं तर हे असं होतील. पण उतारा काय सांगतोय की ते निष्पक्ष आपल्याला दिसत नाही आहेत. ते एक तर कुठल्या तरी पॉलिटिकल ग्रुपला जॉईन होतात, राजकारणाला जॉईन होतात किंवा त्यांचं सिंडिकेट बनवतात. ठीक आहे, जातीचा आधार घेतात, धर्माच्या आधारावर बदली होतात, पैसे देऊन बदली होतात, असं आपल्याला आलेलं आहे. त्यामुळे ते निष्पक्ष आणि मुक्त असतात असं आपल्याला म्हणता येत नाही. ते बदली उद्योगामध्ये सहभागी होत नाहीत. ऑलरेडी ते सहभागी होतात असं दिलेलं आहे. चुका करणाऱ्या किंवा गैरवर्तन करणाऱ्या नोकरशहांना शासन करता येईल. आता या उद्देशाबद्दल तर आपल्याला उतार्यात त्यांचा उद्देश होता असं कुठेही मेन्शन करता येत नाही. त्यामुळं 19चं उत्तर आहे यापैकी नाही. 20 बघा, पुढील दिलेल्या विधानांपैकी अयोग्य विधानाची निवड करा. एकाच ठिकाणी 3 वर्ष सेवा हा नागरी सेवाचा नियम आहे. आता इथं अयोग्य विचारले. आता बघा, उतार्याची सुरुवातच आहे की बदली उद्योग अनेक राज्यांमध्ये या उद्योगाची पातळी वेगवेगळी असते. एकाच ठिकाणी 3 वर्ष हा नियम पाळला जातोच असा नाही. म्हणजे याचा अर्थ काय की तो नियम आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट करेक्ट आहे, पण त्याने आपल्याला अयोग्य विचारले. तेव्हा स्टेटमेंट करेक्ट आहे, पण ते अयोग्य नाही आहे. सेकंड, नागरी सेवांची शक्तिस्थाने ही त्याच्या कमजोरीपेक्षा अधिक आहेत. हे पण करेक्ट आहे. आपण आत्ताच वाचलं की इथे बघा की आपण जर नागरी सेवांचे विश्लेषण केले तर आपल्याला तिची बलस्थाने कमजोरीपेक्षा अधिक असल्याचेच आढळून येईल. त्यामुळे हे सेकंड विधान ही कसं आहे, करेक्ट आहे. थर्ड बघा, एखाद्या अधिकाऱ्याला त्याची जात धर्म या आधारावर झुकते माप दिले जात नाही. हे रॉंग आहे. उतार्याच्या सुरुवातीलाच फर्स्ट पॅराग्राफमध्येच ते म्हणतं काय बघा की एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे अशी उदाहरणे आहेत की ज्यात काही अधिकारी आपल्या राजकीय लागेबंद्यामुळे एकाच पदावर 9-10 वर्ष राहतात. राजकीय लागेबंद मग एखाद्या राजकारणाची कृपा वा संबंधित अधिकाऱ्याची जात धर्म यावरूनही त्याला झुकते माप दिले जाते. म्हणजे हे जे विधान आहे ते याला कॉन्ट्ररी आहे किंवा कॉन्ट्राडिक्टरी आहे, की त्याला एकदम अपोजिट विधान आहे की एखाद्या अधिकाऱ्याला त्याची जात धर्म या आधारावर झुकते माप दिले जात नाही. तर उतारा म्हणतो दिलं जातं आणि तेच आपल्याला अयोग्य विचारले. पैसे देऊन हव्या त्या ठिकाणी बदली करून घेतली जाते. तर हेही बदल्याचे उद्योग किंवा बदली उद्योगमध्ये आपल्याला आलेले आहे. त्यामुळे पैसा, वेळ, कारकीर्द, भ्रष्टाचार वाढत जातो. ठीक आहे, त्याचवेळी या पदावर वर्षानुवर्ष काम केलं त्या अधिकाऱ्यांना गुरुमी येण्याचा आहे. फायलीचा ढिगारा अनेक वरिष्ठांना. अशा प्रकारे भ्रष्टाचाराचा कुठे आला याच्यात उल्लेख. ठीक आहे, दुसऱ्या पॅराग्राफमध्ये शेवटी हे देऊन आपल्याला हव्या त्या ठिकाणी बदली पत्रात घेण्याचे प्रकार आहे. वरिष्ठांना वा संबंधितांना पैसे देऊन आपल्याला हव्या त्या ठिकाणी बदली पत्रात पाडून घेण्याचे प्रकारही प्रशासनात घडतात असे दिलेले आहे. त्यामुळे हे फोर्थ जे लास्ट विधान आहे ते करेक्ट आहे. फक्त इनकरेक्ट कुठलं आहे तर सी आहे. त्यामुळं 20चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. बघा क्वेश्चन नंबर 21 बघा, 21 ते 25 बघूयात. पुढील दिलेल्या विधानांमधून अयोग्य विधानांची निवड करा. सर तुम्हाला पेपर सॉल्व करायचा रविवारी. तुम्ही 100 पैकी 100 क्वेश्चन सॉल्व करून येतात. अच्छा, पुढील दिलेल्या क्वेश्चन नंबर बघा, आता 21 ते 25 आपण बघूयात. पुढील दिलेल्या विधानांमधून अयोग्य विधानाची निवड करा. आता पहिलं विधान आहे की माणसाच्या विचारामध्ये पशुत्वाचे अवशेष नाहीत असे नाही. याचा अर्थ काय रे, या शब्दाचा अर्थ आहे की त्याच्यात पशुत्वाचे अवशेष आहेत.
आता हे पशुत्वाचे अवशेष आहेत आपल्याला कुठं दिसतं, जर शेवटचा पॅराग्राफ जर आपण वाचला तर या पॅराग्राफमध्ये आपल्याला सरळ सरळ लक्षात येतं की तो म्हणतोच की काही पशुत्वाचे अवशेष आहेत, हेच माणसाला लवकर लक्षात येत नाही. पशुपेक्षा निराळी होण्याची धडपड तर चालू आहे, पण आपले पशुत्व न विसरता ती धडपड चालू आहे. त्यामुळे हे जे पहिलं विधान जे आहे ते करेक्ट विधान आहे. आता अयोग्य विचारलेलं आहे. सेकंड काय, निसर्गामध्ये विषमता आढळत नाही. तर निसर्गामध्ये विषमता आढळते, ठीक आहे. तर निसर्गामध्ये विषमता आढळते आणि माणूस आपल्या बाबींना ठीक आहे समर्थन देण्यासाठी निसर्गातील जे नैसर्गिक विषमता आहे त्याचाच वापर करतो. असं एक्झाम्पल दिले आहेत. आता एक्झाम्पल कुठे कुठे आहेत, ती करंगळीचं आलेलं आहे, अंगठ्याचं आलेलं आहे, ठीक आहे. तर ही सगळी जी एक्झाम्पल आहेत ही सगळी एक्झाम्पल आहेत आणि निसर्गात विषमता आहे आपल्याला असं दिसतं. तर त्यामुळं हे जी आढळत नाही आपल्याला असं म्हणता येत नाही. 21चं उत्तर आहे अयोग्य विधाने, पर्याय क्रमांक 2. 22 बघा, उतार्याच्या संदर्भात काय म्हणता येईल. आता उतार्याच्या संदर्भात काय म्हणता येईल हे आपल्याला सांगायचं आहे. स्वतःच्या स्वार्थाच्या बाहेर पडून सर्वांचे कल्याण विचारात घेणे ही मानवी मनाची प्रवृत्तीच आहे. आता हे मानवी मनाची प्रवृत्तीच आहे असं आपल्याला कुठेही म्हणत नाही बघा, की स्वतःच्या स्वार्थातून बाहेर पडून सर्वांचे कल्याण विचारात घेणे ही प्रवृत्ती मानवी मनाची प्रवृत्ती असं आपल्याला कुठेही उतारा कुठेच आपल्याला भाष्य करताना दिसत नाही, की आपल्याला तो इन्फरन्सही काढता येत नाही. हा जसे आपण म्हणू शकतो की माणूस हा स्वार्थी वगैरे आहे, तो स्वार्थ साधण्यासाठी सगळ्या गोष्टी रचत असतो, पण हा काढू शकतो, पण तो दुसऱ्याच्या कल्याणासाठीच झगडतो आणि ती माणसाची मूळ प्रवृत्ती आहे असं आपल्याला काही म्हणता येत नाही. त्यामुळे पहिलं विधान चूक आहे. सेकंड बघा, ज्यांच्या हातात शक्ती होती त्यांनी आपल्या गरजेची सोय केली व उरलेल्या जगायचे होते, अस्तित्व टिकवायचे होते, म्हणून त्यांनी या गरजांशी तडजोड केली. म्हणजे जे क्लास क्रिएट झालेले आहेत त्याच्यावर वाक्य आहे, पण हे क्लास क्रिएशनबद्दलही आपल्याला इन्फरन्स काढता येत नाही की असं कुठंतरी घडलेलं आहे की ज्यांची गरज होती त्यांनी, ज्यांच्याकडे शक्ती होती त्यांनी आपल्या गरजेची सोय केली शक्तीच्या आधारावर आणि उरलेल्यांनी त्यांना जगायचं होतं म्हणून त्याच्याशी त्यांनी समायोजन केलं, असंही आपल्याला उतार्यामध्ये कुठंही दिसत नाही. त्यामुळे पहिले दोन्ही विधानं येणार नाहीत. आपल्या स्वार्थाच्या रक्षणास माणूस अनेक बाबी निर्माण करतो, हे करेक्ट आहे, हे म्हणता येतं बघा. हे कुठे म्हणता येतं की आपण जर हा पॅराग्राफ वाचला, म्हणजे सेकंड पॅराग्राफ जर वाचला तर आपल्याला लक्षात येतं की सामाजिक विषमता ही मानवनिर्मित व हेतू परस्परच आहे, ठीक आहे. म्हणजे म्हणून सामाजिक विषमता जतन करण्यासाठी अगर ते समर्थन करण्यासाठी नैसर्गिक विषमतेचा आधार घेतला जातो, ठीक आहे. म्हणजे हे माणसानेच निर्माण केलेली आहे. सामाजिक विषमता ही माणसानेच निर्माण केलेली आहे. त्यामुळे आपल्याला सामाजिक विषमता ही माणसाने निर्माण केली आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येतं की ती आपल्या स्वार्थाच्या रक्षणासाठी माणूस अनेक बाबीची निर्मिती करतो आणि ती निर्मिती म्हणजे काय, तर सामाजिक विषमता आहे, ठीक आहे. ती विषमता टिकवणं हे माणसाचा स्वार्थ आहे असं आपल्याला म्हणता येतं. आपल्या स्वार्थाच्या रक्षणासाठी माणूस अनेक बाबीची निर्मिती करतो, हे करेक्ट आहे. आता क्वेश्चन नंबर 23 बघा, पुढील दिलेल्या विधानांपैकी कोणत्या विधानांना असत्य विधान म्हणता येणार नाही. म्हणजे सत्य विधान विचारलेले की असत्य विधान म्हणता येणार नाही. मानवामध्ये दिसते त्याप्रमाणे कोणतीही विषमता पशूंमध्ये आढळत नाही. आता बघा, मानवामध्ये दिसते त्याप्रमाणे कोणतीही विषमता पशूंमध्ये आढळत नाही. आता मानवामध्ये दिसणारी विषमता दोन प्रकारची आहे. एक सांस्कृतिक विषमता जी माणसाने तयार केली, जी सामाजिक विषमता आहे, आणि दुसरी नैसर्गिक इट सेल्फ आहे. आता ते म्हणतं कोणतीही हा शब्द खूप ॲब्सोल्यूट आहे बघा, की माणसामध्ये दोन प्रकारच्या विषमता आहेत ना. एक आहे सांस्कृतिक विषमता, म्हणजे ज्याला आपण सामाजिक विषमता म्हणून उल्लेख आलेला आहे, आणि दुसरं आहे नैसर्गिक विषमता. तर ती नैसर्गिक विषमता जी आहे ती पशूमध्येही आढळते, त्यामुळे ती आढळत नाही असं आपल्याला म्हणता येत नाही. तर त्यामुळं पहिलं विधान जे आहे ते पहिलं विधान कसं आहे, चुकीचं आहे. माणसाला साधे वागणे जमत नाही. आता साधे वागणे म्हणजे नेमकं काय आहे. साधे वागणं जमायला पाहिजे असं आपण म्हणतो, उतारा सुरुवातीलाच म्हणतोय, पण माणसासारखं वागणं हे साधं वागणं नाही. ते म्हणतं की खूप अवघड आहे, पण साधे वागणे जमत नाही. म्हणजे साधे वागणं म्हणजे नेमकं काय आणि त्यात कुठल्या गोष्टी येतात हेही उतारा आपल्याला कुठेही मेन्शन करत नाही. जनावरांपेक्षा निराळे होणे माणसाला आतापर्यंत जमलेले नाही. तर हे आपण आत्ताच बघितलं पहिल्या क्वेश्चनमध्ये की शेवटच्या लाईनमध्येच की ते पशुत्व आणखी त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे त्याला काही जमलं नाही. क्वेश्चन नंबर 24 बघा, पुढील दिलेल्या विधानांमधून अयोग्य विधानाची निवड करा. माणसाला माणसाप्रमाणे वागवावे या विचाराने जगणारा व्यक्ती लेखक आहे. तर हे करेक्ट आहे. उताराच्या बघा सुरुवातीलाच लेखक म्हणतो की माणसाने माणसाला माणसासारखे वागवावे हे सूत्र मला मान्य आहे, आणि ते नुसते मान्य नाही तर माझ्या जीवननिष्ठेचे एक प्रकारचे ते सार आहे. त्यामुळं पहिलं विधान जे आहे ते पहिलं विधान करेक्ट आहे. सेकंड, माणसात पशुत्व जरी दिसत असले तरी ते पशु पातळीवर राहत नाही. हेही विधान जे आहे ते 24 करेक्ट आहे, ठीक आहे.
आता ते कुठं दिलेलं आहे बघा, ते इथे दिले बघा, माणूस पशु पातळीवर राहत असतात तर मग मानवाचे हे झालेले असते आणि माणूस हा पशु पातळीवर राहत नाही. आणि चौथा उतारा आपला लास्ट उतारा सांगतो की माणसामध्ये पशुत्व असतं. माणसात पशुत्व जरी दिसत असले तरी तो पशु पातळीवर राहत नाही. तर हे विधान जे आहे ते करेक्ट आहे. पण त्याने आपल्याला विचारलं काय, अयोग्य विधान विचारलं. त्यामुळे 24चं उत्तर आहे यापैकी नाही, कारण दोन्ही विधानं जी आहेत ती योग्य आहेत. 25 बघा, खालील विधाने पहा. सामाजिक विषमता ही नैसर्गिक गोष्ट नसून मानवनिर्मित सामाजिक गोष्ट आहे. मी आता सांगितलं की सामाजिक विषमता ही नैसर्गिक गोष्ट नसून मानवनिर्मित सामाजिक गोष्ट नाही, तर ही मानवनिर्मित सांस्कृतिक गोष्ट आहे असा उतार्यामध्ये उल्लेख आहे. ठीक आहे, त्यामुळे हे विधान, पहिलं जे विधान आहे ते चूक आहे. कुठे आलेला आहे उल्लेख, सांस्कृतिक गोष्ट आहे म्हणून? इथेच आलेला आहे बघा, की दुसऱ्या पॅराग्राफमध्ये सामाजिक विषमता ही मानवनिर्मित सांस्कृतिक गोष्ट आहे. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चूक आहे. सेकंड विधान बघा, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे ही अतिशय अवघड गोष्ट आहे. लेखक तेच पहिल्याच पॅराग्राफमध्ये म्हणते की मानवत्ववादी मन विषण्ण होते असा, त्यामुळे मी संपूर्णपणे सूत्र ते विचाराला मनाने बुद्धीने बांधलेला आहे, आचरणे आहे ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण मला हे मान्य नाही. माणसाने माणसासारखे वागावे हे अत्यंत अवघड आणि आचरणात येण्यात अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे. त्यामुळे हे लास्ट विधान जे आहे ते करेक्ट विधान आहे. आणि आपल्याला त्याने विचारलं काय की योग्य विधानाची निवड करा. 25चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, क्वेश्चन नंबर 26 पासून 30 पर्यंत बघा. क्वेश्चन नंबर 26 बघा, जगभर UBIचे प्रयोग कुठे झाल्याचे दिसतात. आता हा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे. ठीक आहे, आता अमेरिकेत झालेत का असे आपल्याला उल्लेख येत नाही. अमेरिकेत फक्त अमेरिकेच्या उद्योजकांचं जे म्हणणं आहे तेच आपल्याला इथं आलेलं दिसतं, त्यामुळं अमेरिका नाही. ब्राझीलचा उल्लेख आपल्याला UBI संबंधी आलेला दिसतो, त्यामुळे ब्राझील आहे. नाम्बियाचाही उल्लेख आलेला आहे, त्यामुळे हेही आहे. आणि युरोपचा असा उल्लेख नाही आलेला. ठीक आहे, लंडनचा उल्लेख आला आहे पण युरोपचा आपल्याला उल्लेख आलेला दिसत नाही. त्यामुळे 26 जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आहे. 27 बघा, पुढील दिलेल्या विधानांमधून अयोग्य विधानाची निवड करा. बहुतेक लोक UBIच्या विरोधात आहेत. आता बहुतेक लोक UBIच्या विरोधात आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही. UBIचे चांगलेच रिझल्ट आले, आणि जे काही थोडेफार लोक किंवा जी लोक विरोध करत होती त्यांनाही आता विरोधाला कारण नाही राहिलं असं आपल्याला उतारा म्हणतो. त्यामुळे हे विधान जे आहे ते अयोग्य आहे. ठीक आहे. सेकंड, UBI विषयी अमेरिकेतील उद्योजक वर्गात एकमत नाही. तर हे करेक्ट आहे की UBIच्या बाबतीमध्ये अमेरिकन जे उद्योजक आहेत त्यांच्यात एकमत नाही आहे. आता हे आपल्याला सुरुवातीच्या पॅराग्राफमध्येच दिसतंय की UBIमुळे काय इम्पॅक्ट होतील. ठीक आहे, सुरुवातीचं वाक्य आहे बघा की UBI विषयी अमेरिकेतल्या बड्या कॉर्पोरेट्समध्ये मतभिन्नता आहे. तर हेच वाक्य इथं आहे की UBI विषयी अमेरिकेतील उद्योजक वर्गात एकमत नाही, म्हणजे एकमत नाही ते असं आपण खरं कन्सिडर करू शकतो. त्यामुळे 27मध्ये त्यांनी सांगितले अयोग्य विधान आहे. तर अयोग्य काय, फक्त पहिलं विधान आहे, पर्याय क्रमांक 1. 28 बघा, UBIवर आक्षेप घेण्यासाठी कोणती कारणे दिली गेली. पहिलं, लोकांमधील काम करण्याची इच्छा नष्ट होईल, हे कारण दिले का? हे कारण त्यांनी दिलेलं आहे की लोकांमध्ये काम करण्याची इच्छा नष्ट होईल, यामुळे लोकांची उत्पादकता वाढ होईल नाही. शासनाला पैसे खर्च करावे लागतील, हेही दिलेलं आहे. आणि अतिरिक्त पैसा मिळाले लोक समाधानी आणि आनंदी राहणार नाही. त्याच्याबद्दल काही भाष्य कुठेही उतारा करत नाही. त्याचं काय, ए आणि सी काय, पर्याय क्रमांक 2. 29 बघा, खालील विधाने पहा. UBIमध्ये ठराविक कालावधीने लोकांना दिली जाते. बेसिक इन्कम हे UBIचाच भाग आहे. तर हे सरळ स्ट्रेट फॉरवर्ड आहे, करेक्ट स्टेटमेंट आहे उत्तराला धरून. UBIमध्ये मिळालेले जास्तीचे पैसे लोकांनी केवळ अन्नधान्य व आरोग्यसेवा यांच्यावरच खर्च केले, त्यामुळे त्यांच्यामध्ये समाधान व आनंद यांच्यात वृद्धी झाली. आता याच्यात केवळ फक्त ते याच्यावरच खर्च केले असं आपल्याला म्हणता येत नाही, कारण इथं घरांबद्दलही उल्लेख आलेला आहे बघा. म्हणजे तुम्ही जर बघितलं की इथे बघा की इथं त्याचं ते तुम्हाला वाटेल तसे खर्च करू सांगण्यात आलं. एका वर्षाने जेव्हा पाहणी केली गेली तर 13 जणांपैकी 11 जण बेघर राहिलेले नव्हते. याचा अर्थ ते घरावर केलं असं आपल्याला म्हणता येईल आणि उधळपट्टी करणार नाहीत हे लक्षात आलं. त्यामुळे हे विधान जे आहे ते चुकीचं विधान आहे. त्यामुळे 29चं उत्तर काय येतं, फक्त 1. 30 बघा, योग्य विधानाची निवड करा. कार बनवणारी टेस्ला कंपनीचा इलॉन मस्क आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आवर बेस्ट एक्झिस्टेन्शियल थ्रेट असं म्हणतो. तर आता इलॉन मस्कचा उल्लेख आपल्याला उतार्यामध्ये आलेला आहे, पण तो कार बनवणारी कंपनी जी टेस्ला आहे ते टेस्ला कार बनवणारी आहे असं आपल्याला उतारा म्हणत नाही. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. सेकंड, दर रोबोटवर कर लावावा, त्यामुळे उठसूट गरज नसताना कोणी रोबोट्स बनविणार नाही, एवढी बेकारी निर्माण होणार नाही, आणि असे बिल गेट्स म्हणतो. आता बघा,
बिल गेट्स असे म्हणतात की वापरणार नाही, बनवणार नाही असं नाही. बिल गेट्सचे जे रेफरन्स आलेलं आहे उत्तरामध्ये ते काय आला की या उलट दर रोबोटवर कर लावावा, त्यामुळे उठसूट गरज नसताना कोणी रोबोट्स वापरणार नाहीत. ठीक आहे, पण इथं काय म्हणतं आपल्या प्रश्नामध्ये की दर रोबोटवर कर लावावा, त्यामुळे उठसूट गरज नसताना कोणी रोबोट्स बनवणार नाही. ठीक आहे, निर्मिती करणार नाही. तिथं काय म्हणते, वापरणार नाही. त्यामुळे हे विधान जे आहे ते बी विधान कसं आहे, चुकीचं आहे. अतिव दारिद्र्य नाम्बियामध्ये आढळत नाही, परंतु ब्राझीलमध्ये आढळते. अगदी नाम्बियाचा जो उल्लेख आलेला आहे त्या नाम्बियाच्या उल्लेखामध्ये इथे दिलेलं की जर्मन प्रोटेस्टंट दर देण्यात आली ही रक्कम मिळकतीच्या 4% जास्त होती. आणि याचा जर आपण उल्लेख बघितला, खेड्यातला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. याच्यामध्ये अतिव दारिद्र्याबद्दल आपल्याला काही माहितीच नाही आहे. अतिव दारिद्र्याचा फक्त उल्लेख कुठं आहे तर ब्राझीलमधला आलेला आहे. त्यामुळे जर नाम्बियातल्या अतिव दारिद्र्याबद्दल काही दिलेलंच नाही तर आपल्याला तिथं म्हणताच येणार नाही. त्यामुळे हेही विधान कसं आहे, चुकीचं आहे. त्यामुळे 30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा क्वेश्चन नंबर 31 पासून 35 पर्यंत बघा. क्वेश्चन नंबर 31 बघा. पुढील दिलेल्या कोणत्या विधानाबाबत तार्किकदृष्ट्या योग्य विधान आहे असं म्हणता येईल? पहिलं आहे की सर्व माणसे जन्मतः समान आहेत असे स्वातंत्र्याच्या घोषणेमध्ये सांगितले आहे. जेव्हा स्वातंत्र्य, आता बघा तार्किकदृष्ट्या योग्य विचारले. ठीक आहे, म्हणजे काय की पॅसेजचं तुम्हाला सार बघायचं की पॅसेज याला फेवर करतं का नाही. दुसरं, जेव्हा स्वातंत्र्याची घोषणा त्यांनी केली तेव्हा त्यांनी सर्व माणसे जन्मतः समान आहेत असे घोषित केले, तेव्हा त्यांनी त्यात आफ्रिकन लोकांचा विचारच केलेला नव्हता. आता विचारच केला नव्हता हे असं जे तर्क होता तो ते न्यायाधीश जो आहे की टॅनी, ठीक आहे, ड्रेड स्कॉट, ठीक आहे, या लोकांचा तो निष्कर्ष होता. पण लेखक जर आपण बघितलं तर लेखक कशाला फेवर करतं, याला. त्यामुळे हे जे विधान आहे बी विधान जे आहे ते चुकीचं विधान आहे. ठीक आहे, त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते लेखक हीच गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. तर पहिलं विधान जे आहे ते करेक्ट आहे. त्यामुळे 31चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 32 बघा. पुढीलपैकी कोणते मत न्यायाधीशाचे आहेत असे म्हणता येईल? बघा आता सरळ सरळ आहे, उतार वाचताना हा दोघांमधला संघर्षच आहे की तो न्यायाधीश जो आहे तो श्वेतवर्णीय आहे आणि तो कृष्णवर्णीय असतील किंवा निग्रो लोक असतील यांच्या विरोधामध्ये तो त्यांना कुठलेही राईट्स देण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. तर अशा संदर्भातच आपल्याला एक सार विधान आपल्याला मिळायला पाहिजे. श्वेतवर्णीय आणि निग्रो यांच्यामध्ये भेद जरी दिसत नसला तरी मूळ घोषणेमध्ये केला गेलेला आहे. सेकंड आहे की या घोषणेत ज्या लोकांविषयीच्या दिलेल्या हक्काविषयी बोलत आहेत ते केवळ श्वेतवर्णीय लोकांनी दिलेल्या हक्काबद्दल आहेत. जेव्हा ती भूमिका मांडली गेलेली आहे याची, तर त्यांनी सरळ सरळ बघा की पहिल्या 2-3 ओळीतच त्यांनी हे केलेलं आहे की न्यायाधीश, घोषणेची एकंदरीत भाषा ही सर्व मानवी समाजाला सामावून घेण्याच्या दृष्टीने पुरेशी आहे, पण या घोषणेचे कर्ते करवेते आहेत त्यांना निग्रो लोकांना समावेश करून घेण्याचा कोणताही हेतू नव्हता, असा वाद मुख्य न्यायाधीश टॅनी आणि न्यायाधीश डग्लस घालतात. पण वस्तुस्थिती अशी आहे की मग लेखकाचं मत आलेलं आहे. एकदाही त्यांनी निग्रो आणि श्वेत लोकांना बरोबरी ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. तर त्यामुळे श्वेत आणि निग्रो यांच्यात भेद जर दिसत नसला तर ते मूळ घोषणेमध्ये केलेलं आहे असं त्यांचं मत आहे. त्यामुळे हे करेक्ट आहे, कारण त्यांनी यांच्याचा भेद केला आहे म्हणजे त्याचा अर्थ काय की निग्रो लोकांना त्यांनी स्थान दिलं नाही, याचा अर्थ त्यांनी भेद केलेला आहे. या घोषणेच्या लोकांविषयी दिलेल्या हक्काविषयी बोलत आहेत ते केवळ श्वेत. या दोन्हीचा अर्थ एकच आहे बघा, म्हणजे दोन्ही स्टेटमेंटचा अर्थ एकच आहे. ते फक्त बनवताना वेगळ्या यांनी बनवलेले आहेत, पण तुम्ही जर ते बघितलं तर दोन्हीचा तो अर्थ एकच आहे. त्यामुळे हे दोन्ही विधानं जी आहेत ती करेक्ट आहेत. 32चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 33 बघा. सर्व माणसे जन्मतः समान आहेत याचा नेमका अर्थ काय? नेमका अर्थ, आता नेमका अर्थ सरळ सरळ उतार्यामध्ये त्यांनी दिलेलाच आहे की सर्व माणसे स्वतंत्र आहेत याचा नेमका अर्थ काय? त्यामध्ये जगण्याचा अधिकार, स्वातंत्र्य आणि आनंदी जीवन जगण्याचा अधिकार. इथे बघा की इथे तो सरळ सरळ लेखक म्हणतो प्रामुख्याने त्यामध्ये विचारात घेतली होती येथे अपेक्षित असलेली समानता म्हणजे जन्मसिद्ध अधिकाराने मिळालेली समानता होय. त्यामध्ये जगण्याचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार आणि आनंदी जीवन जगण्याचा अधिकार अपेक्षित आहे. सर्व माणसे जन्मतः समान याचा नेमका अर्थ जगण्याचा अधिकार, स्वातंत्र्याचा, आनंदी जीवन जगण्याचा अधिकार, हे तिन्ही विधानं आहेत. 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 34 बघा. योग्य विधानांची निवड करा. कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय वंशाच्या ऐच्छिक एकत्रीकरणाच्या अनुषंगाने श्वेतवर्णीय लोकांच्या मनात तिरस्कार उत्पन्न होणे साहजिक गोष्ट आहे. की कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय वंशाच्या ऐच्छिक एकीकरणाच्या अनुषंगाने, आता हे ऐच्छिक एकीकरणाबद्दल आपल्याला कुठेही उतारा बोलताना दिसत नाही. ऐच्छिक एकीकरणाच्या बाबतीमध्ये या दोघांचं, आणि त्याच्यामुळे तिरस्कार, श्वेतवर्णीय लोकांच्या मनामध्ये तिरस्कार उत्पन्न होणे ही साहजिक गोष्ट आहे. श्वेतवर्णीय लोकांच्या मनात तिरस्कार निर्माण झाला आहे का? असंही नाही.
ठीक आहे, जर झाला असेल तर या कारणामुळे झाला असे आपल्याला रिफ्लेक्ट होत नाही, त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. सेकंड बघा, सर्व मनुष्य प्राणी समान अधिकार घेऊन जन्माला आले आहेत, याच अर्थ लोक, रंग, आकार, नैतिक विकास किंवा सामाजिक क्षमता या दृष्टीने समान आहेत असं होत नाही. तर लेखक असा म्हणतोच आहे. ठीक आहे, की याचा अर्थ असा नाही आहे की हे आहे. तर बघा, त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा नव्हता की सर्व लोक रंग, आकार, नैतिक विकास, सामाजिक क्षमता या दृष्टीने समान आहेत. ठीक आहे, तर ते भिन्नच आहे. त्यामुळे हे विधान जे आहे बी 34चं करेक्ट आहे. त्यामुळे 34चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. 35 बघा, खालील विधाने पहा. आर्थिक सुबत्तेमुळे हुकुमशाहीचा उदय होत असतो हे घोषणाकारांना माहीत होते. आता हे बघा की आर्थिक सुबत्तेमुळेच हुकुमशाहीचा उदय होत असतो हे घोषणाकारांना माहीत होते नाही. त्यांनी इथं जे विधान आलेले की आर्थिक सुबत्तेमुळे हुकुमशाहीला चालना मिळते, ना की त्याचा आर्थिक सुबत्तेमुळेच हुकुमशाहीचे उदय होते. म्हणजे आर्थिक सुबत्ता असली की हुकुमशाही येतच असते असं काही नाही, त्याला फक्त चालना मिळू शकते असं विधान आहे. त्यामुळे पहिलं जे विधान आहे ते 35 चुकीचं आहे. सेकंड, घोषणेतील लेखकाचा हेतू सर्व लोकांना सामावून घेणे हा होता, याबाबत लेखकाचा मना शंकाच नाही. आता उतारा वाचला तर आपल्याला कळतंच की लेखक हेच कन्व्हिन्स करायचा आपल्याला प्रयत्न करतं की जी काही घोषणा झालेली आहे त्या घोषणा ही सर्व लोकांना सामावून घेण्यासाठीच आहे, तेच पटवून देण्यासाठी तो वेगवेगळे तर्क देत आहे याच्यामध्ये. त्यामुळे हे बी विधान जे आहे ते करेक्ट आहे. त्यामुळे 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता बघा की हा पॅसेज जो आहे हा इन्फरन्स बेस होता, थोडासा काय ठेवलं होता की तुमचं आकलन टेस्ट करायचा प्रयत्न केला होता. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हिटी एकच प्रश्न किंवा 2 प्रश्न जास्तीत जास्त जे प्युअरली तुमचे ऑब्जेक्टिव्ह असतील, पण याच्यामध्ये तुमचं आकलन टेस्ट करायचा प्रयत्न केलेला आहे. बघा, क्वेश्चन नंबर 36 ते 40 बघा. क्वेश्चन नंबर 36 ते 40. क्वेश्चन नंबर 36 बघा, व्यक्तिचित्राचे मुख्य 2 प्रकार कोणते? एक भ्रांतिमान, दुसरं काल्पनिक, तिसरं सामाजिक, संसारिक आणि वास्तववादी. आता याच्यामध्ये बघा की याच्यामध्ये 2 प्रकारच्या उतार्यामध्ये 2 प्रकारच्या चित्रांचा उल्लेख आलेला आहे. दुसरा प्रकार एक आहे वास्तव चित्राचा आणि जो पहिला प्रकार आहे तो आहे काल्पनिक चित्राचा. ठीक आहे, की हे जे आपल्याला दिसतं आहे की व्यक्तिचित्र वर्णनाच्या व्यक्तीचे पैलू शिखर दुर्मिळ गोष्ट शब्दांत चित्र केलेला जीवन दीपस्तंभ असतो म्हणाला भाव. ते व्यक्तिचित्राचे मुख्य 2 प्रकार आहेत आणि पहिला प्रकार जो आहे तो काल्पनिक व्यक्तिचित्राचा आहे. तर असे 2 चित्राचा आहेत काय की काल्पनिक आणि वास्तववादी. म्हणजे काय यायला पाहिजे? बी आणि ई, पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. अयोग्य जोडी विचारलेली आहे. आता अयोग्य जोडीमध्ये जोड्या लावा टाईपच आहे, मी तुम्हाला हे शोधायचे. हे सगळेचे सगळे जे आहे ते अयोग्यच आहे. त्याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 आहे. आपण सरळ सरळ जर बघितलं इथं बघा की हे जे ऐसा कळवळ्याची जाती हे कुठं आहे तर नादो महानूर इथे आलेलं आहे. अरुण शेवते ज्यांच्या 0 होते, अरुण शेवते, पण इथं अरुण शेवतेनं काय प्लॅटफॉर्म नंबर 0 दिलेला आहे. त्यामुळे हे पण आहे. गोट्या जे आहे ते गोट्या कोणासाठी आलेलं आहे तर नादो तामनकरांच्या बाबतीत आलेलं आहे. ठीक आहे, पुलांसाठी वेगळंच आलेलं आहे. त्यामुळे हे सगळे जे आहे ते 27चं उत्तर आहे अयोग्य आहेत. 4 37 4. 38 बघा, लेखकाच्या व्यक्तिचित्रे रेखाटनामागील प्रेरक बाब म्हणून कशाचा उल्लेख करता येईल? व्यक्तीचे लेखकास लाभलेले सानिध्य, लेखकाच्या मनात उठणाऱ्या नैमित्तिक, भावनिक आणि वैचारिक स्वरूपाच्या अर्थपूर्ण प्रतिक्रिया आणि व्यक्ती वैविध्याच्या जिज्ञासाचा. आता इथे बघा, हे सरळ इथं पहिल्याच पॅरेग्राफमध्ये ते म्हणतं आहे की समाजामध्ये अनेक प्रकारच्या व्यक्ती असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती या व्यक्ती वैविध्य सर्वसामान्य माणसाला कुतूहल असते. सर्जनशील लेखक या जिज्ञेसेपोटे आगळ्या वेगळ्या व्यक्तीचे सूक्ष्म निरीक्षण करतात. कुठली जिज्ञासा आहे तर जी व्यक्ती वैविध्याची दिसतं सर्वसामान्य माणसानं, तर ते सर्जनशील लेखक या जिज्ञेसेपोटे आगळ्या वेगळ्या सूक्ष्म निरीक्षण करतात. अशा व्यक्ती जीवनातील काही महत्त्वाच्या घटना, वैशिष्ट्यपूर्ण आठवणी या गोष्टी करतात. म्हणजे आपल्याला लेखकाचे व्यक्तीचे रेखाटन प्रेरक बाब काय असणार आहे तर व्यक्ती वैविध्याच्या जिज्ञेसाचा. ठीक आहे, ना की हे की व्यक्ती लेखकास लाभलेले सानिध्य नाही. ठीक आहे, तर ते सानिध्य लाभलंच असेल असं नाही. ठीक आहे, की सानिध्य नसलं तरीही आपल्याला उतारा वाचताना लक्षात येतो की वन ऑफ दी असू शकतं, पण ते सानिध्य नाही. बेसिक मूळ प्रेरणा जी आहे ती मूळ प्रेरणा काय आहे तर जिज्ञासा आहे. त्यामुळं याचं उत्तर काय येतं? केवळ सी येतं. याच्याबद्दल तर काय कुठं आपल्याला बोलताच नाही येणार आहे. ठीक आहे. 39 बघा, व्यक्तिचित्र रेखाटन कलेमधील लेखकाचे प्रावीण्य परिमानित करणाऱ्या बाबी कोणत्या आहेत? वर्ण व्यक्तीसंबंधी वाचकास वेगळा दृष्टिकोन देणे,
सेकंड, वाचकांसाठी व्यक्तिचित्र जीवन मार्गावर दीपस्तंभ ठरणे. आता हे दीपस्तंभ ऑलरेडी ठरतोय वगैरे असं ते सांगतं, ठीक आहे, की इथं जे आहे ना की दृष्टिकोनातून तो दृष्टी देतो लेखकाला. पण त्यांनी प्रश्न आपल्याला विचारला की रेखाटन कलेमधील लेखकाचे प्रावीण्य परिमाणित करणाऱ्या बाबी कोणत्या आहेत. तर ती बाब कोणती आहे की जी व्यक्तीशी किंवा व्यक्तिचित्राशी जे लेखक आहेत त्याची समरसता यायला पाहिजे. कुणाची? वाचकाची यायला पाहिजे. म्हणजे लेखकाबरोबरच वाचकही त्या व्यक्तिचित्राशी समरस झाला पाहिजे. जसे हिरालयने ते उदाहरण दिले की या उदाहरणानुसार जर असेल तर आणि तरच आपल्याला म्हणता येतं, ठीक आहे, की समरसता होईल असं. त्यामुळे हे वाचकासाठी व्यक्तीच्या जीवनाचे मार्ग दीपस्तंभ ठरणे तर ठरतो असं सांगितले. पण त्याचं प्रावीण्य परिमित करणारी बाब ती नाही असू शकत की ती दीपस्तंभ ठरेल नाही ठरेल. पण त्याला समरस होता येते का नाही हे आपल्याला म्हणता येईल. कोणत्या इंग्रजी वाङ्मयीन संज्ञेचा पर्याय मराठी शब्द रूढ झाली आहे, ठीक आहे. तर ती कुठला आहे? कोणत्या इंग्रजी वाङ्मयीन संज्ञेला पर्यायी म्हणून मराठीत शब्दचित्र ही संज्ञा झालेली आहे. तर शब्दचित्र कशाला आलेले? स्केचसाठी आलेले, ठीक आहे. स्केच या इंग्रजी वाङ्मयीन संज्ञेचा पर्याय म्हणून मराठीत शब्दचित्र ही संज्ञा रूढ झालेली आहे. त्यामुळं 40चं जे उत्तर आहे ते 40चं उत्तर काय आपल्याला म्हणता येईल? बी म्हणता येईल, पर्याय क्रमांक 2. बघा क्वेश्चन नंबर 41 पासून 45 बघा. क्वेश्चन नंबर 41 बघा. शोकांतिका नाट्यप्रकार हा मूलभूतरित्या कोणत्या परनाट्य परंपरेत आढळून येतो? आता हे नावातच आहे बघा, हे पर, ठीक आहे. एक आहे भारतीय आणि मराठी. तर ते लेखकाच्या टोननुसार आपण मराठी किंवा भारतीय आहोत. तर कुठे आहे ते? पाश्चात्य आहे की शोकांतिका नाट्यप्रकार. तर आता हे त्यांनी दिलेलंच आहे की आपण जर उतारा बघितला याच्या दुसऱ्या भागात पाश्चात्य परंपरेमध्ये, तर याच्यातच ते शोकांतिकाबद्दल आणि याच्याबद्दल तो बोलतोय. त्यामुळे हे जे उत्तर आहे याचं काय यायला पाहिजे? तर पाश्चात्य. 41चं उत्तर आहे सी, पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. 42 बघा. खालीलपैकी कोणती बाब लेखकाने निर्देशली आहे? वस्तुनिष्ठता ही कोश वाङ्मयाची मर्यादा आहे. आता बघा, हे लेखकाने निर्देशली आहे, तर ही वस्तुनिष्ठता ही कोश वाङ्मयाची मर्यादा आहे असं कुठंच बोललं जात नाही, कुठेच असं येत नाही. त्यामुळे हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. परिभाषा संग्रह हे विश्लेषणात्मक असतात, हेही आपल्याला कुठेही दिसत नाहीत. फक्त उतारामध्ये जो उल्लेख आला तो आहे की सांकल्पनिक मांडणीबरोबर त्या प्रकारच्या उद्याची पार्श्वभूमी आणि परंपरा वाटेल दिग्दर्शन आहे, त्याचा आशयरूप वैशिष्ट्यांचे स्वरूप विशद केले आहे. संज्ञा स्पष्टीकरणाबरोबर नाट्यविषयाचे स्वतंत्र विश्लेषणात्मक चिंतन आहे, असाच त्याचा आपल्याला थोडाफार उल्लेख आलेला दिसतो. त्यामुळे हे दोन्ही विधानं कसे आहेत? उल्लेख नाही आहे, त्यामुळे हे दोन्ही विधानं चूक आहेत. तर 42चं उत्तर येतं, पर्याय क्रमांक 4. 43 बघा. भारतीय नाट्य परंपरेचा पाया कोणी घातला? तर उतारण्याची सुरुवातच आहे बघा, की आपण कोणाला म्हणू शकतो? भारतीय नाट्यशास्त्र या भागात भरतपासून भरतवाक्यापर्यंत जवळजवळ 76 नोंदी भारतीय नाट्य परंपरेचा परिचय देतात. म्हणजे सुरुवात कोणी केली आहे? तर भरतपासून झाली असं म्हणू शकतो. ही सगळेचे सगळे उल्लेख जे पाश्चात्याबद्दल आले, त्यामुळे ए नाही येणार, बी नाही येणार, सी नाही येणार, याचं एकच असू शकतं 4. हा सोपा प्रश्न होता. 43चं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4. 44 बघा. खालीलपैकी कोणती रंगभूमी ही वैविध्यपूर्ण व चल स्वरूपाची असते? एक आहे संस्कृत आहे, मराठी आहे, युरोपियन आहे. आता खालीलपैकी बघा, क्वेश्चन नंबर 44 बघा. खालीलपैकी कोणती रंगभूमी ही वैविध्यपूर्ण व चल स्वरूपाची असते? एक संस्कृत, दुसरी पाश्चात्य, तिसरी मराठी आणि चौथी युरोपीय. तर चल स्वरूपाची आणि वैविध्यपूर्ण कुठली आहे? तर ही पाश्चात्य आहे, ठीक आहे. तुलनात्मक प्रगट वैविध्यपूर्ण असणाऱ्या युरोपीय रंगभूमीचा विमर्श या भागात घेतलेला आहे. तर रंगभूमी ही वैविध्यपूर्ण व चल स्वरूपाची असते. तर यालाच त्यांनी काय नाव दिलं? युरोपीय रंगभूमीचा विमर्श घेण्यात आलेला आहे. जवळपास 130 नाट्यविषयक संज्ञातून पाश्चात्य नाटक या रंगभूमीविषयीचा परिचय आलेला आहे. त्यामुळे याचं जे उत्तर आहे त्याचं उत्तर काय आलं पाहिजे? पर्याय क्रमांक 2, ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. 45 बघा. खालील विधाने पहा. मराठी नाटककारांचे नाटकाचे संकल्पन हे रोमॅन्टिक होते. भारतीय नाट्यपरा ही आदर्शाकडे झुकलेली होती. हे दोन्ही विधानं जे आहेत ते करेक्ट आहेत. की इथेच दिलेलं आहे बघा, की मराठी नाटकाबद्दल आणि भारतीयबद्दल. इथे बघा की भारतीय नाट्य परंपरेला वास्तवाऐवजी आदर्शाचे असलेल्या कारणातही शोधले जाते. यामुळेच मराठी नाटकांना शेक्सपियरचे समग्र आणि वास्तव आकलन झाले नाही. मराठी नाटककारांचे नाटकाचे संकल्पन हे रोमॅन्टिक होते अशी मौलिक मीमांसा त्यांनी केलेली आहे. तर हे दोन्ही विधानं जे आहेत ते करेक्ट आहेत. आणि बी हे का
रोमॅन्टिक होतं, तर मुळात भारतीय नाट्य परंपराच ही आदर्शाकडे झुकलेली होती, त्यामुळे त्यांना शेक्सपियरचं कळणारच नाही असं आपल्याला असं म्हणता येईल. त्यामुळे ए आणि बी योग्य आहेत आणि बी हे याचं कारण आहे. क्वेश्चन नंबर 46 ते 50 बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. चाइल्डहुड हिस्ट्री कुड मेडल विथ द पर्सन प्रेझेंट अँड फ्युचर लिडिंग टू वरी अँड टेन्शन्स. आता ह्याच्यामध्ये बघा त्यांनी विचारले काय, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू विचारलेलं आहे. ठीक आहे, चाइल्डहुड हिस्ट्री कुड मेडल विथ अ पर्सन प्रेझेंट अँड फ्युचर लिडिंग टू वरी आणि टेन्शन्स. हे आपल्याला सरळ सरळ उतारा जरी वाचला, ठीक आहे, सेकंड किंवा थर्ड जरी आपण उतारा वाचला आणि शेवटच्या उतारामधल्या शेवटच्या काही लाईन्स वाचल्या तरी आपल्याला हे लक्षात येतं. ठीक आहे. आय विल लिव्ह वेन दे आर युजली वेन पर्सन सराउंडेड बाय कम्फर्ट देन पर्सन्स विल बी वार्म जेंटल. आणि ह्याच्यामध्येच त्यांनी एक्सप्लेन केलं की ग्रॅज्युअल डिसाइड्स हिज इन हर अडल्ट लाईफ देअर चाइल्डहुड मेमरीज विल सिक विथ देम आयदर इन देअर माइंड विच दे ऑलवेज रिमेंबर अ सर्टन इव्हेंट्स दॅट चेंज इन देअर लाईफ. त्यामुळे चाइल्डहुड हिस्ट्री कुड मिडल विथ द पर्सन्स प्रेझेंट अँड फ्युचर लिडिंग टू वरी आणि टेन्शन्स. हे करेक्ट आहे, आपल्याला असं म्हणता येतं. सेकंड, अकॉर्डिंग टू द मेनी सायकॅट्रिस्ट चिल्ड्रन्स हू हॅव हॅड अ रफ चाइल्डहुड टेंड टू बी डिफरंट अँड दे बिकेम कॉन्फिडंट. आणि हे नाही, याच्यावरच नाही आहे ते. जर टफ टाईम असेल तर त्याचा इम्पॅक्ट मनावर होतो आणि त्याचा भविष्यावर होतो, त्याचा अपोजिट होत नाही, आपल्याला असं म्हणता येत नाही. त्यामुळं 46 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 47 बघा. व्हॉट इज द इन्फरन्स ऑफ द पॅसेज. आता पॅसेजचा इन्फरन्स काय. आता बेसिकली आपल्याला माहिती आहे की पॅसेज जो आहे तो लहानपणी, ठीक आहे, त्याच्या मनावर झालेल्या संस्काराचा इम्पॅक्ट फ्युचर लाईफमध्ये आणि त्याच्या रिलेशनमध्ये कसा पडतो याच्या संबंधी आहे. व्हॉट इज द इन्फ्लुएन्स ऑफ द पॅसेज. ट्रबलसम चाइल्डहुड विल लीड टू लॅकलिस्टर्स इन अ पर्सन्स लाईफ. नाही, पर्सन्स अडल्ट लाईफ बिहेवियर डिपेंड्स ऑन हिज अँड हर चाइल्डहुड एक्सपिरियन्स. याच्यावरच पॅसेज बोलतो आहे, ठीक आहे. त्यामुळे हे करेक्ट आहे. मेमरीज स्टे विथ अस सबकॉन्शियसली. सर्व मेमरी नाही तर काही इव्हेंटच्या बाबतीमध्ये असं म्हणते ते. त्यामुळे हे जे आहे ते हा पॅसेजचा इन्फरन्स आहे. 47. 48 बघा. व्हॉट कॅन बी द रिपरकशन्स ऑफ अ बॅड चाइल्डहुड. तर बॅड चाइल्डहुडचं काय होतं, तर हेटर्ड विथ द पेरेंट्स अँड लाईफ पार्टनर, ऑफेन्सिव्ह बिहेवियर अँड ब्रेकिंग द लॉ. ह्याच्याबद्दल नाही बोलत आहे. डिप्रेशन अँड स्टॅबिलिटी ऑफ माइंड नाही. नर्वस बिहेवियर अँड तर काय म्हणतं की हेटर्ड विथ पेरेंट्स आणि लाईफ पार्टनर, त्याच्याबद्दल आलेलंच आहे बोलले की दे मे नॉट वॉन्ट टू ट्राय न्यू थिंग्स, मीट न्यू पीपल. द childhood history also has effect on the relationship with the person's parents. Even the occurred in past redevelop and the person might have love their parents and hate their parents depending on their childhood. How they were brought up will affect their relationship with their पार्टनर्स. तर ही जी गोष्ट आहे तर बॅड चाइल्डहुडचा परिणाम आपल्याला झालेला दिसतो. त्यामुळे 48चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 49 बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. द झील फॉर ॲडव्हेंचर. आता ह्याच्यात इनकरेक्ट स्टेटमेंट विचारले, ठीक आहे. 49 जे आहे ह्याच्यामध्ये काय विचारले की इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. द झील फॉर ॲडव्हेंचर अँड ट्राईंग आउट न्यू थिंग्स इज ॲबसेंट इन पर्सन हुज चाइल्डहुड हॅज बीन ट्रॉमाटाइज्ड. ठीक आहे, तर याच्याबद्दल बोलत नाही, त्यामुळं हे अयोग्यच आहे. अ पर्सन शुड ट्राय टू लिव्ह अ क्वालिटी लाईफ अँड अवॉइड टू मच स्ट्रेस. आता व्यक्तीने दर्जेदार लाईफ जगायला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी हे सोडायला पाहिजे, हेही पॅसेज आपल्याला कुठं बोलताना दिसत नाही. इनकरेक्ट काय, हे दोन्ही इनकरेक्ट आहेत. त्यामुळं 49चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 50 बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. द पर्सन कॅन गेट ग्लिम्सेस फ्रॉम देअर पास्ट लाईफ विच कॅन लीड टू वरी, स्ट्रेस अँड इन्स्टॅबिलिटी ऑफ द माइंड. इनकरेक्ट म्हणतं, ठीक आहे. तर स्टेटमेंट काय इनकरेक्ट आहे. तर हे करेक्ट आहे की पर्सन्स कॅन गेट ग्लिम्सेस फ्रॉम देअर पास्ट लाईफ विच कॅन लीड टू वरी आणि स्ट्रेस इन्स्टॅबिलिटी इन हिज माइंड. हे करेक्ट आहे. तर एक्स्ट्रीमली व्हायलंट चाइल्ड इन द पास्ट विल रिमेन व्हायलंट इन फ्युचर वेन ही बिकेम्स अडल्ट. तर एक्स्ट्रीमली व्हायलंट याच्याबद्दल आपल्याला बोलत नाही. पॅसेज जो बोलतोय तो फक्त सिम्पल काय बोलतोय की द चाइल्डहुड इथे दिलेलं आहे, ठीक आहे, की comfort zone person, but the person who surrounded by violence and anger as a child will usually grow up be an angry आणि violent person. युजली म्हणता येते. पण इथं आपण काय म्हणतो एक्स्ट्रीमली व्हायलंट आहे तर तो पास्ट विल रिमेन व्हायलंट इन द फ्युचर. आपल्याला असं म्हणता येत नाही, ठीक आहे. तर त्यामुळं जे इनकरेक्ट स्टेटमेंट जे आहे ते काय आहे तर ती बी आहे की इतकं टोकाचं स्ट्रॉंग स्टेटमेंट आपल्याला म्हणता येत नाही तेवढं एका विधानाहून. तर बीचं उत्तर 50चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा. 51 पासून क्वेश्चन नंबर 80 पर्यंत जे आहेत ते ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग आणि डिसिजन मेकिंग आहेत. 51 ते 75 मध्ये बघा याच्यामध्ये ॲप्टिट्यूड रिझनिंगचे क्वेश्चन्स आहेत आणि 76 पासून
80पर्यंत तुम्हाला डिसिजन मेकिंग दिसतील. आता या पेपरमध्ये विशेषतः जी आपली 5वी टेस्ट आहे, या 5व्या टेस्टमध्ये तुम्हाला 51 पासून 75पर्यंत इझिली मार्क्स अवेलेबल करून दिलेले नाही आहेत. म्हणजे जे काही तुम्हाला मार्क्स पडलेले असतील ते तुम्ही ईच अँड एव्हरी मार्क्ससाठी तुम्हाला फाईट करायला लावलेलं आहे. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनमध्ये मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला फाईट करायला लागलेली आहे. याच्यामध्ये डिफिकल्ट लेवल ही नॉर्मल ठेवलेली आहे, पण दिसताना ते तुम्हाला थोडंसं फक्त काय दिसणार आहेत की क्वेश्चन्स हे डिफिकल्ट आहेत. म्हणजे तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काढायचा या पेपरमध्ये प्रयत्न केलेला आहे. जर या पेपरमध्ये तुम्ही या 25 पैकी 15 जरी क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेले असतील तर ते व्हेरी गुड अटेम्प्ट असेल. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 51 बघा. डॉक्टर आशुतोष मंगळवार गुरुवार रविवार दुपारी 12 ते 4 या वेळेत क्लिनिकमध्ये उपलब्ध असतात. डॉक्टर धन्वंतरी याच क्लिनिकमध्ये सोमवार गुरुवार शुक्रवार रविवार 10 ते 2 या वेळेत उपलब्ध असतात. डॉक्टर शाहनवाज याच क्लिनिकमध्ये सोमवार बुधवार व गुरुवारी, ठीक आहे, व गुरुवारी सकाळी 9 ते 12:30 या वेळी उपलब्ध असतात. तर शुक्रवार शनिवार आणि रविवारी या दिवशी दुपारी 2 ते 4 उपलब्ध असतात. तर डॉक्टर धन्वंतरी आणि डॉक्टर शाहनवाज आठवड्यातून किती तासासाठी एकाच वेळी क्लिनिकमध्ये उपलब्ध असतील. आता बघा की डॉक्टर धन्वंतरी जे आहेत आणि डॉक्टर शाहनवाज आहेत, या दोन्हीही शहानाज हे कुठेतरी एका दिवशी सेम असायला पाहिजे. कुठल्या दिवशी ते एकत्र म्हणजे एका टायमिंगला एक ते 10 ते 2 आहेत, म्हणजे 9 ते 12:30. तर सोमवार आहे आणि गुरुवार आहे. ठीक आहे, सोमवार आहे आणि गुरुवार आहे. आता हे 10 ते 2 आहेत आणि 9 ते 12:30 आहेत. म्हणजे इथून 10 पासून 12:30पर्यंत ते एकत्र असणारे 2 दिवस, म्हणजे साधारणतः एका दिवशी 2.5 तास आणि दुसऱ्या दिवशी 2.5 तास. म्हणजे असं टोटल दोन्ही मिळून किती तास असतील सोबत दोघं एकाच वेळी 5 तास असतील. म्हणून 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आहे. क्वेश्चन नंबर 52 बघा. एका शहरातील विस्तारित भागाची लोकसंख्या 3000 आहे, ज्यामध्ये 60 वर्षावरील वयोगटातील पुरुष आणि महिलांची संख्या समान आहे. 60 वर्षाखालील वयोगटातील पुरुष आणि महिलांची संख्या अनुक्रमे 1250 आणि 1150 आहे. 18 वर्षाखालील मुले व मुलींची संख्या अनुक्रमे 240 आणि 220 आहे. तर 60 वर्षावरील महिलांची संख्या व 60 वर्षाखालील प्रौढ महिलांची संख्या यांच्या संख्येतील फरक किती आहे. आता बघा काय दिलेलं आहे त्यांनी, इथे लिहितो मी. ठीक आहे. आता पहिल्यांदा 18 वर्षाखालील. आता 18 वर्षाखालील मुले आणि मुली किती संख्या दिलेली आहे. 18 वर्षाखालील मुले आहेत 240 आणि मुली आहेत 220 आहेत. त्यानंतर त्यांनी संख्या दिली आहे की 60 वर्षाखालील. ठीक आहे, 60 वर्षाखालील म्हणजे प्रौढ जे आहेत ते, समजा पुरुष आणि महिला. आता पुरुषांची संख्या किती दिलेली आहे त्यांनी 1250 आणि महिलांची संख्या किती दिली आहे 1150 हे त्यांनी दिलेलं आहे. आणि 60 वर्षावरील पुरुषांची आणि महिलांची संख्या समान आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा आपल्याला त्यांनी 18 वर्षाखालील दिले, 60 वर्षाच्या खालील दिले. जर मी या दोघांमधला डिफरन्स घेतला, समजा या दोघांमधला जर मी डिफरन्स घेतला, ठीक आहे, आणि या दोघांमधला जर डिफरन्स घेतला तर मला 60 आणि 18 या वयादरम्यानची लोकसंख्या मिळून जाईल. आता या दोघांचा डिफरन्स जर घेतला, समजा 1250 वजा 240 या दोघांचा डिफरन्स घेतला तर काय येतं, तर 1010 येतं. तसं 1150 ते 220 या दोघांचा डिफरन्स जर घेतला तर काय येतं, 1150 220 तर काय येतं 950 20 तर 930 येतं. ठीक आहे. तर 60 ते 18 किंवा 18 ते 60 दरम्यान पुरुषांची संख्या 1010 आणि महिलांची संख्या किती आहे 930 आहे. आता 60 वर्षापेक्षा अधिक लोकसंख्या असलेले जे पुरुष आणि महिला आहेत तर त्यांचं काय येणार आहे, तर सरळ सरळ दोघांची बेरीज करायची. म्हणजे 3000 वजा हे 1250 अधिक 1150 1300, 1300 अधिक 1100 किती येतं 2400. म्हणजे या दोघांचा डिफरन्स किती येतो 600. मग महिला किती असणार, कारण निम्मे सांगितले 300 आणि 300. आता त्यांनी सांगितले की 60 वर्ष वयापेक्षा जास्त असणाऱ्या महिलांची संख्या 300 आहे आणि 18 ते 60 वयोगटातील महिलांची संख्या किती आहे 930 आहे. तर 930
वजा या दोघांचा डिफरन्स 300 म्हणजे काय यायला पाहिजे 630 यायला पाहिजे. तर 630 आपल्याला कुठं दिसतं 52चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 52 पर्याय क्रमांक 3. 53 बघा, पुढील विधाने अभ्यासा व त्यापुढे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. आता याच्यामध्ये बघा की काही कंडिशन्स दिलेल्या आहेत, म्हणजे 4 कंडिशन्स दिल्या तर त्या कंडिशन सॅटिस्फाय करणारा आपल्याला पर्याय निवडायचा आहे. पहिली कंडिशन काय की संख्या 2 व 7 आणि त्यांच्या दरम्यान आलेल्या सर्व संख्येची बेरीज 28, संख्या 3 व 6 आणि त्यांच्या दरम्यान असलेल्या सर्व संख्येची बेरीज 14, संख्या 1 आणि 7 त्यांच्या दरम्यान असलेल्या सर्व संख्येची बेरीज 23, संख्या 2 आणि 4 त्यांच्या दरम्यान असलेल्या सर्व संख्येची बेरीज 10 आहे. आता बघा कुठल्याही इथे बघा, आता समजा मी चौथी कंडिशन डायरेक्ट टेस्ट करतो, 2 आणि 4 आणि त्यांच्या दरम्यान संख्येची बेरीज 10 येते, म्हणजे हा पर्याय तर येणार नाही, मला लगेच लक्षात येतं. परत 2 आणि 4 याच्या दरम्यान ह्याला कन्सिडर करा, एक केस मी हीच पकडतो, 2 आणि 4 6, 6 आणि 3 9 व्हायला लागली यांची बेरीज, त्यामुळे ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. आता इथे बघा 2 आणि 4, 2 आणि 4 6 आणि ह्या दरम्यानची बेरीज 10 पेक्षा कितीतरी जास्त होती, म्हणजे हा येणार नाही, आला तर हाच पर्याय यायला पाहिजे. म्हणजे काय, कुठली एक कंडिशन मी सॅटिस्फाय होती का नाही, तर लक असा आहे की माझी चौथी कंडिशन खूपच जर तगडा क्वेश्चन त्यांनी डिझाईन केला की तुम्हाला प्रत्येक ऑप्शन चेक करायला लावायचं, तर ते कंडिशन तशा मेंटेन करायचा प्रयत्न करतील. पण शक्यतो जेव्हा डिफरंट कंडिशन राहतील तेव्हा इतके क्लोज ऑप्शन असण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे मी एकच कंडिशन पकडली आणि त्याच्यावर टेस्ट केल्या की हे तिन्ही उदाहरणं जी आहेत त्या टेस्टिंगवर कॅन्सल होतात. आता हे याला टेस्ट करा, बघा काय म्हणते की 2 आणि 7 दरम्यानची संख्या त्यांची बेरीज 28 येते. मी 2 आणि 7 आणि यांची बेरीज केली तर ते 28 येतेच. 3 आणि 6 यांच्या दरम्यान असलेल्या संख्येची बेरीज 3 आणि 6 9 10 आणि 4 14 बसते कंडिशन. याच्यामध्ये 23 आहे, 1 आणि 7 हे 8 12 18 आणि 5 23 हे पण बसते. आणि 2 आणि 4 दरम्यान 10 हे 2 आणि 4 6 6 आणि 4 10, तर 53चं उत्तर काय यायला पाहिजे पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 54 बघा, एका बागेमध्ये अनेक झाडे आहेत, बांबू कडुलिंब वड पिंपळ हे एका रांगेत आहेत. वडाचे झाड व बांबूचे झाड यांच्या दरम्यान 10 झाडे आहेत. बघा आता त्यांनी दिलेलं आहे काय की बांबूचं झाड आणि वडाचं झाड, ठीक आहे, यांच्या दरम्यान किती आहेत, हे 10 झाडे आहेत, ठीक आहे. वडाचे झाड यांच्या दरम्यान 10 झाडं आहेत. त्यानंतर सेकंड कंडिशन काय म्हणते बघा, कडुलिंब व बांबू दरम्यान 5 झाडे आहेत. कडुलिंब आणि बांबू म्हणजे समजा आता 5 झाडे आहेत, तर आपण काय करूयात 1 2 3 4 5 आणि इथं लिहूयात कडुलिंब, ठीक आहे. 6 7 8 9 10, ठीक आहे, असं होऊन जाईल. इथे कडुलिंबाचं झाड आहे. त्यानंतर वडाचं व पिंपळ दरम्यान 7 झाडे आहेत. वडाच्या आणि पिंपळाच्या मध्ये 7 झाडे आहेत, म्हणजे 1 2 3 4 5 6 7. आता हे पिंपळ करूयात इथं, ठीक आहे. हे समजा पिंपळाचं झाड इथे आहे, त्यांच्या दरम्यान किती आहेत तर 7 झाडे आहेत. आता त्यांनी कंडिशन काय दिली आहे बघा नेक्स्ट, व पिंपळाच्या झाडामागे 9 झाडे आहेत. आता ह्याच्या मागे 9 झाडे आहेत, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9 अशी 9 झाडं पाठीमागं आहेत. आणि कडुलिंबाच्या झाडाच्या पुढे 13 झाडं आहेत. आता कडुलिंबाच्या झाडाच्या पुढे 13 झाडे आहेत, 1 2 3 4 5 6 आणि पुढे किती असणार आहेत 7 असणार. 6 + 7 काय 13 होतील. तर ह्यांची ॲडिशन आपल्याला बघायची आहे. ह्यांची ॲडिशन किती येते, हे 1 हे 2 हे 10 12 हे 13 आणि 13 आणि 7 किती येतं 20 येतं. तर 54चं उत्तर काय यायला पाहिजे पर्याय क्रमांक 1 20 यायला पाहिजे. बघा क्वेश्चन नंबर 55 बघा, IPL स्पर्धेत एकूण 8 संघ आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघासोबत 2दा खेळतो. विजेत्या संघाला 2 गुण मिळतात, तर हरणाऱ्या संघाला 0 गुण मिळतात. कोणताही सामना अनिर्णित किंवा बरोबरीत संपत नाही. शीर्ष 4 संघ उपांत्य फेरीत पोहोचतात. नंतर उपांत्य फेरीतील विजयी संघ अंतिम फेरीत एकमेकांविरोधात खेळतात. उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यासाठी संघाला किती किमान गुण घ्यावे लागतील. आता याच्यामध्ये बघा की 8 टोटल संघ आहेत. टोटल 8 संघ आहेत आणि प्रत्येक संघासोबत ते 2दा मॅच खेळत आहेत, ठीक आहे. आता हे 2दा मॅच खेळत आहेत, तर याचा अर्थ काय, टोटल सामने किती होतील तर 8 टीम आहेत, तर प्रत्येक संघ 2दा खेळतोय, म्हणजे टोटल मॅच होणार आहेत 8/7 इंटू हे 2/1 इंटू 2 हे 2 कॅन्सल होतील, म्हणजेच काय होतील 56. आता हे 56 टोटल सामने होतील. ह्या टोटल 56चे एकूण गुण जिंकणाऱ्या संघाला 2 आहेत, तर ते किती होतील 112 गुण होतील, ठीक आहे.
112 गुणाचं टोटल आपल्याला तालिका असेल. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की किमान किती गुण घ्यावे लागतील. आता आपण केस कन्सिडर करूयात की किमान गुण आहेत म्हणजे असं कन्सिडर करूयात की मॅक्सिमम सामने जिंकलेले आहेत. समजा जी टीम 4 टीम आहेत जे उपांत्य फेरीत किंवा सेमीफायनलला जाणार आहेत 1, 2, 3 आणि 4. पहिल्या 3 टीमला काही अडचण येणार नाही, पण क्वालिफाय होणारी जी आपल्याला विचारली कंडिशन ही 4th टीमसाठी त्यांनी विचारलेली आहे. समजा पहिली टीम आहे तर तिने समजा 14 सामने आहेत प्रत्येक टीमच्या वाट्याला येणार आहेत. तिने 14चे 14 सामने जिंकलेले आहेत. तर तिला मिळालेले गुण किती असतील? 28. आता जी 2 नंबरला क्वालिफाय होणारी टीम आहे तिने फक्त एकाच टीमसोबत मॅच हरलेला असेल म्हणजे हे जी 14 संघांनी जिंकलेली आहे त्याच टीमसोबत तिने ती सामने आहेत. तिचे किती सामने त्या टीमसोबत? 2 सामने आहेत. म्हणजे तिने ॲक्च्युली जिंकलेले किती सामने असतील? 12, जी 3rd नंबरला असेल. म्हणजे टोटल गुण किती झाले? 24. आता 3ऱ्या नंबरला जी क्वालिफाय होणारी टीम आहे त्या टीमने या 2 संघासोबतचे सामने हरलेले असतील. ठीक आहे, 2 तरच हे 12 जिंकतील आणि ते 14 जिंकतील. म्हणजे 4 सामने एकूण हरले म्हणजे जिंकले किती? 10. ठीक आहे, म्हणजे किती झालं? 20. म्हणजे टोटल याचा अर्थ काय की पहिल्या 3 टीम आहेत त्यांनी जिंकलेली सामने जे असणार आहेत ते सामन्यांचे एकूण गुण जर आपण कॅल्क्युलेट केले तर काय येतं? 72. 72. आता 72 जर गुण असतील आणि टोटल गुण जर 112 असतील यांचा डिफरन्स जर घेतला तर काय येतो? 40 गुण. याचा अर्थ काय की बाकीचे ज्या टीम्स आहेत 5 त्यांच्या टीमपैकी किती टीम राहिल्यात? बाकीच्या 5, त्या 5 पैकी एक आहे. तर आपल्याला एक जर करायचं असेल समजा त्यांचा किमान गुण जे आहेत तर ते किमान गुण किती लागतील? तर ते 8 गुण लागतील. ठीक आहे, क्वालिफाय होण्यासाठी किमान गुण किती लागतील? 8. त्यामुळे 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 8 गुण लागतील. बघा क्वेश्चन नंबर 56 बघा. पुढील दिलेली माहिती अभ्यासा आणि याप्रमाणे 50व्या स्थानी पहिली संख्या कोणती असेल? म्हणजे हे जर आपण सॉल्व केलं तर 50व्या स्थानी काय येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. आता आपण जर ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येईल हे 1 आहे. तर 1 = 1 × 2/2 केलेलं आहे. इथं 2, 3 आहे. 3 = 2 × 3/2 केलेलं आहे. असं 3 3rd आहे तर 3 × 4/2 म्हणजे ह्याच्यातली तिसरी संख्या येईल. आणि चौथ्यामध्ये काय केलेलं आहे की जी 4थ्या स्थानी संख्या आलेली आहे ती संख्या 10 ही याचा नंबर जो आहे जो सिरीजचा त्याचा नेक्स्ट नंबर डिवाइडेड 2 केलेला आहे आणि आपल्या 50व्या स्थानी विचारलेले. आता याचा अर्थ काय की प्रत्येक सिरीजमधली जी शेवटचा अंक आहे तो कॅल्क्युलेट कसं केला जातो आहे की ती जी पायरी आहे ती पायरी इंटू नेक्स्ट पायरी नंबर अपॉन 2. आता आपल्याला जर 50व्या स्थानी पहिली म्हणजे इथं समजा असं केलं 50व्या स्थानी जिथे 7 आहे तसं ते जो पहिला नंबर आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायला विचारलं. तर मी काय करतो की 49व्या पायरीचा लास्टचा नंबर कॅल्क्युलेट करतो. म्हणजे 49व्या लास्टचा नंबर जर कॅल्क्युलेट केला तर त्याचा नेक्स्ट नंबर जो असेल तो 50वी पायरी असेल. आता 49व्याचे लास्ट नंबर असेल पायरी क्रमांक काय? 49. म्हणजे मला काय करावं लागेल तर तो जो नंबर मला त्यातला लास्ट, ठीक आहे, फर्स्ट हा लास्ट नंबर जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो काय असेल तर पायरी इंटू नेक्स्ट नंबर काय 50 अपॉन काय 2 हा नंबर असेल इथे. म्हणजेच काय 25 म्हणजेच काय 49 × 25 म्हणजे काय येईल 1225. काय येईल 1225. पण आता हा झाला 49th नंबर. आपल्याला विचारला आहे 15th नंबर. तर 15th नंबर काय असेल +1 म्हणजे 1226. म्हणजे जो 50th नंबर असेल तो नंबर काय असेल 1226. आले लक्षात? तर 56चं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 4 56. 57 बघा. एका इमारतीत 8 मजले आहेत 1 ते 8 ज्यावर प्रत्येक मजल्यावर ABCDEFGH हे लोक राहतात. याच प्रमाणे राहतात असे नाही. Bच्या 5 मजलेवर A राहतो आणि C आणि E दरम्यान असलेल्या एकमेव मजल्यावर H राहतो. D आणि F एकमेकांच्या शेजारच्या मजल्यावर आहेत. B पहिल्या मजल्यावर राहत नाही. जर N हा C आणि D यांच्या मजला क्रमांकाचा फरक असेल तर यांची शक्य किंमत काढा. समजा 8 मजले आहेत. मी असं कन्सिडर करतो समजा 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, 7th आणि 8. आणि त्यांनी सांगितले की जी कंडिशन दिली ती कंडिशन आपण पुट करूयात की Bच्या 5 मजलेवर A राहत आहे. मग आपण Aची मॅक्सिमम कंडिशन आपल्याला विचारली तर 5 मजले समजा आपण Aला आपण इथं कन्सिडर केलं तर आपल्याला B इथे B कुठं फिक्स करता येईल 1 2 3 4 5. तर B आपल्याला इथेच कारण B पहिल्या स्थानी नाही आहे. B पहिल्या मजल्यावर राहत नाही असं त्यांनी दिले तर आपण Bला इथं फिक्स करूयात. आता बाकीच्या ज्या कंडिशन्स दिल्यात त्या कंडिशन्स आपण कन्सिडर करूयात. काय कंडिशन्स दिलेली आहे
की बघा सी ई दरम्यान असलेल्या एकमेव मजल्यावर एच राहतो. म्हणजे समजा हे काय असणार आहे, सी एच ई हा एक फॉर्मॅट असेल किंवा ई एच सी हे असं तरी राहत असले पाहिजे. एक्झॅक्ट त्यांचं लोकेशन माहीत नाही आपल्याला, कोण खाली राहतं आणि कोण त्याच्यावर राहतं. डी आणि एफ एकमेकांच्या शेजारी आहेत, म्हणजे डी आणि एफ किंवा एफ डी असं असेल. डी आणि एफ एकमेकांच्या शेजारी आहेत आणि हे जर एन हा सी आणि डी यांच्या मजल्या क्रमांकाचा फरक असेल तर एनच्या शक्य किंमती किती आहेत. आता समजा एक आता हे 4 आहेत, यांची आपण एक एक केस पकडूयात. समजा ही केस कन्सिडर केली. समजा मी काय केलं की इथे ठेवलं, समजा सी, इथे तर कोणी बसणारच नाही यांच्यापैकी, ठीक आहे. समजा इथं सी ठेवला, इथं समजा एच ठेवला आणि इथे समजा ई ठेवला आणि इथे समजा डी ठेवला आणि इथे एफ ठेवला आणि इथे एफ, समजा इथे डी ठेवला. 2 केस. आता इथे जर सी असेल, इथे डी असेल, तर हे 3 आहे, हे किती आहे 3 4 5 6, हे 6th आहे. या दोघांचा डिफरन्स किती आला 3 आला. म्हणजे या केसमध्ये डिफरन्स 3 येतोय. या केसमध्ये जर ठेवलं तर काय ते 7th प्लेसला डी जातं, सी आहे तिथंच राहतं, म्हणजे किती येतो तर 4 येतो. या केसमध्ये डिफरन्स किती येतो 4. पण आता समजा यांना आपण काय केलं, हे रिव्हर्स केलं. समजा ही सेकंड केस कन्सिडर केली. समजा हे ई एच सी आणि ही पहिली केस कन्सिडर केली की ही डी आणि एफ. आता सी आणि डी मधला डिफरन्स किती आला 0. या केसमध्ये सी आणि डी मधला डिफरन्स किती आला 0. पण समजा आपण हे एफ डी केली कन्सिडर, एफ डी, तर आता ह्या दोघातला डिफरन्स किती आला 1. आता या दोघातला डिफरन्स किती आला तो 1 आलेला आहे, ठीक आहे. आता ही एक केस झालेली आहे. तर या केसमध्ये आपल्याला किती आन्सर मिळतं मग टोटल, समजा 4 आन्सर मिळतं, ठीक आहे. याच्यामध्ये किती अंतर मिळतं आपल्याला 4. बघा क्वेश्चन नंबर 58 बघा. बलवीरने पाठ फिरवली असतानाच एक कुत्रा त्याच्या कसाईच्या दुकानात घुसला. काउंटरवरील मांसाचा तुकडा हिसकावून पळून गेला. काय झाले हे कळण्याच्या आतच कुत्रा पळून गेला. त्याने कुत्र्याला पाहिलेल्या इतर 3 दुकानदारांना त्याचे वर्णन करण्यास सांगितले. दुकानदारांना बलवीरला मदत करायची नव्हती, त्यामुळे प्रत्येकाने एक विधान केले ज्यामध्ये एक सत्य आणि एक असत्य आहेत. आता ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की ह्या विधानाच्या आधारे तुम्हाला याचा शोध घ्यायचा आहे की याच्यापैकी करेक्ट काय असू शकतं. आता समजा मी पहिले दुकानदाराचं एक सत्य आणि एक, समजा हे सत्य आपण कन्सिडर केलं आणि हे असत्य कन्सिडर केलं. आता हे सत्य आहे तर केस काळे आहेत, ठीक आहे, हे झालं सत्य. तर हे असत्य, लांब शेपटी होती. आता लांब शेपटी होती, समजा ती लहान असेल तर ते काय झालं, समजा लहान शेपटी, हे सत्य झालं, ठीक आहे. तर याचं मग काय झालं, लहान शेपटी होती हे सत्य झालं, तर हे असत्य होईल. आता हे असत्य असेल, कॉलर घातली होती, आता कॉलर घातली नव्हती समजा आपण असं की ते सत्य आहे, तर ह्याचं हे सत्य होईल आणि हे असत्य होईल. म्हणजे याच्याहून जर आपण इन्फरन्स काढला तर आपल्याला याच्याबद्दल माहिती काय मिळेल की केस काळे असणारा, लहान शेपटी आणि कॉलर न घातलेली असा कुत्रा असेल. पण केस काळे घातलेले केस असलेले 2च ऑप्शन आहेत आणि त्या दोन्हीमध्येही लांब शेपटी आहे. पण आपल्याला तर लहान शेपटी लहान आहे, त्यामुळे हे काही आपल्याला लॉजिक इथं बसत नाही. आपण उलटं करूयात की याला आपण काय करूयात की याला सत्य मानूयात आणि याला असत्य मानूयात. समजा लांब शेपटी होती हे सत्य आहे, ठीक आहे, लहान शेपटी होती हे सत्य आहे, म्हणजे हे असत्य झालं काळं. तर मग लहान शेपटी होती हे असत्य झालं, तर हे सत्य होईल. त्याला कॉलर घातली होती हे सत्य होईल. आता त्याला कॉलर घातली होती हे सत्य असेल, तर त्याला कॉलर घातली होती हे असत्य होईल आणि हे सत्य होईल. म्हणजे काय की कुत्र्याचे केस पांढरे होते, त्याची लांब शेपटी होती आणि त्याला कॉलर घातलेली होती, तर हे विधान आपल्याला मिळेल. तर ते आपल्याला मिळतं का, कुत्र्याचे केस पांढरे होते, लांब शेपटी आणि कॉलर, तर मिळतं. पर्याय क्रमांक 2, ठीक आहे. 58चं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 59 बघा. जर ए आणि बी नाणे उचलण्याचा खेळ खेळत आहेत, त्यांच्यात असे ठरले आहे की जो शेवटचे नाणे उचलतो तो हरणार आहे. प्रत्येकजण किमान 2 नाणे आणि जास्तीत जास्त 6 नाणे निवडू शकतो. त्यांच्या खेळात 28 नाणी असतील व आता एची खेळण्याची वेळ आहे, तर जिंकण्यासाठी त्याला किती नाणी जिंकावी लागतील. आता बघा समजा ए आहे, ठीक आहे. समजा एनी जर शेवटचं आहे 1 नाणे तर तो हारेल, 2 नाणं असेल तरी तो हारेल, कारण त्याला शेवटचं 2 नाणे उचलायचे. समजा 3 नाणे असेल तर तो जिंकेल, 2 उचलेल, 1 बीसाठी सोडून देईल, कारण शेवटचा जो उचलणार तो 4ला तो जिंकेल, 5ला जिंकेल, 6ला जिंकेल, 7ला जिंकेल, 8ला जिंकेल, परत तो 9ला हारेल, ठीक आहे. 9ला का हारेल, समजा त्यांनी 6 उचलली, मॅक्सिमम तो 6 उचलू शकतो, तर त्यांनी 2 ते 6 मध्ये तो कुठलेही उचलले तरी तो ॲडजस्ट करेल बी आणि त्याला शेवटचं नाणे घ्यायला लागेल. परत 10लाही तो हे करेल, ठीक आहे, 10लाही
तो करेल. पण 11ला परत ए जिंकायला लागेल, 12ला परत ए जिंकायला लागेल, 13ला परत जिंकायला लागेल, 14ला जिंकायला लागेल, 15ला जिंकायला लागेल, 16ला जिंकायला लागेल. परत तो 17ला हरेल, 18ला हरेल, तो 19 जिंकेल, 20 जिंकेल, 21 जिंकेल, 22 जिंकेल, 23 जिंकेल, 24 जिंकेल. परत तो 25ला हरेल, 26ला जिंकेल, तो 27ला आणि 28ला जिंकेल. ठीक आहे, 27, 28 अशा 32 पर्यंत जिंकेल. परत तो 33. म्हणजे हे आपल्याला काय दिसतं की जर त्याने 2 नाणी उचलली किंवा 3 नाणी उचलली तर तो जिंकेल. ठीक आहे, जर 2 नाणी 2k+1 किंवा 8k+1 8k+2 आहे, 2 नाणी किंवा 3 नाणी जर उचलली तर तो निश्चित जिंकेल. 59चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 60 बघा. क्वेश्चन नंबर 60. एका प्रश्नपत्रिकेत 2 भाग आहेत, ज्यापैकी भाग ए मध्ये 5 प्रश्न आहेत, ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 2 गुण व 0 गुण मिळतात. भाग बी मध्ये 4 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 10 गुण व 0 गुण मिळतात. उत्तर अंशतः बरोबर असल्यास 5 गुण मिळतात. तर या पेपरमध्ये खालीलपैकी कोणते गुण मिळणे शक्य नाही आहे. आता समजा ए भाग आहे आणि बी भाग आहे. तर ए भागामध्ये किती प्रश्न आहेत, तर 5 प्रश्न आहेत. बी भागामध्ये किती आहेत, तर 4 प्रश्न आहेत. ठीक आहे, 5 प्रश्न 4 प्रश्न. आता याच्यामध्ये मार्क मिळण्याची शक्यता किती आहे, 2 मार्क आहे, 4, 6, 8 आणि 10 मार्क मिळण्याची शक्यता आहे. ठीक आहे, 2, 4, 8 अशा सगळे जर चुकले तर 0. ठीक आहे, आता याच्यामध्ये किती मार्क्स मिळण्याची शक्यता आहे, 0 आहे. ठीक आहे, त्यानंतर समजा तुमचा पार्शियली करेक्ट आला तर 5 मार्क मिळू शकतात, 10 मार्क मिळू शकतात, 15 मार्क मिळू शकतात, 20 मार्क मिळू शकतात, 25 मार्क्स मिळू शकतात, 30 मार्क्स मिळू शकतात, 35 मार्क्स मिळू शकतात आणि 40 मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे, तर तुम्हाला सगळे प्रश्न चुकले तर 0 मार्क्स मिळतील. एकाचं पार्शियल आलं तर, 1 करेक्ट आला तर, 1 करेक्ट आणि 1 हाफ आला तर, 2 करेक्ट आले तर, 2.5 करेक्ट आले तर, 3 करेक्ट आले तर, 3.5 करेक्ट आले तर आणि 4 करेक्ट आले तर कोणता स्कोअर शक्य नाही. आता कोणता स्कोअर शक्य नाही, आपण जर ह्याचं कॅल्क्युलेशन केलं, समजा 29 आहे तर 29 शक्य आहे का, तर आहे. समजा हे 4 आणि 25 असं जर आपल्याला मार्क्स मिळेल तर शक्य आहे. 31 शक्य आहे का, तर शक्य आहे. ठीक आहे, हे पण शक्य आहे. 33 शक्य आहे का, तर 33 शक्य आहे. 8 अधिक 25 33. 47 शक्य आहे का, तर 47 शक्य नाही आहे बघा. ठीक आहे, 47 हा स्कोअर जो आहे तो शक्य नाही. त्यामुळं 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा क्वेश्चन नंबर 61 बघा. 5 पहिलवान ABCD आणि H याबाबत पुढील माहिती अभ्यासा. आता त्यांनी विचारले काय की एचे आपल्याला त्यांनी वजन विचारले की वजन काय आहे. आता बघा विधान 1 आहे, सांगतो की सीचे वजन सर्वाधिक असून बी हा वजनाच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी आहे. आणि चौथं विधान सांगतं की सर्वाधिक वजन असलेल्या व्यक्तीचे वजन 87 kg आहे. म्हणजे सीचं वजन आपल्याला डायरेक्ट इथे मिळतं की सी बरोबर किती असायला पाहिजे, 86 kg असायला पाहिजे. आणि बी जो आहे तो सेकंड लास्ट असायला पाहिजे. समजा 1 सेकंड, 3rd, 4th आणि 5th. आता त्यांनी काय सांगितले बघा की एकाचं वजन, आता जिथे जे वजन दिलेले आहे ते किती आहेत, एक 82चं आहे, एक 54वाला इथं आहे, एक 67वाला आहे, 87वाला. आता त्यांनी सांगितले की एकाचं वजन एचपेक्षा 19 kgनी जास्त आहे आणि सर्वात कमी असलेलं वजन तो एच नाही आहे. म्हणजे आपण एचला समजा हा कन्सिडर करूयात की एच बरोबर समजा 67 आहे. तर त्याच्यात अधिक आपण जर समजा 19 ॲड केले तर ते किती येतं, 86 येतं. 86 87 नंतर 86 म्हणजे बीचं वजन किती असलं पाहिजे, 86 kg असलं पाहिजे. एचला आपण 67 दिलं नाही. आता राहिले काय 82 आणि 54. आता त्यांनी बघा एक स्टेटमेंट कुठे दिले की एचे वजन हे डीपेक्षा अधिक आहे. म्हणजे एचे वजन जर डीपेक्षा जास्त असेल तर हे ए असेल, हे डी असायला पाहिजे. कुठल्या सेकंड स्टेटमेंटहून मग एचं वजन काय येतं, तर 82 kg यायला पाहिजे. ठीक आहे, तर एचं वजन आहे 61चं पर्याय क्रमांक 2. 62 बघा. पुढील दिलेल्या विधानांचा अभ्यास करा. 2050 पर्यंत पृथ्वीची लोकसंख्या 7 अब्जावरून 9 अब्ज झाली. आता यांनी विचारले काय की उत्तराचा सारांश काय असेल त्यांनी विचारलेलं आहे. क्वेश्चन बघा. 2050 पर्यंत पृथ्वीची लोकसंख्या 7 अब्जवरून 9 अब्ज झालेली असेल. त्या सर्वांचे पोषण करण्यासाठी उपभोगाचे बदलते प्रतिमान, वातावरण बदल, कृषीयोग्य जमीन व पाण्याचे मर्यादित साधने हे सर्व लक्षात घेता काही अभ्यासकांच्या मते अन्नधान्य उत्पादन दुप्पट करावे लागेल. हे आपण कशा प्रकारे उपलब्ध करू शकतो.
अभ्यासकाच्या मते अपेक्षाकृत अधिक उत्पन्न देणारी बियाणे व अधिक कुशल पीक पद्धती यामध्ये निर्णायक असतील. याच प्रकारे या सगळ्यांमध्ये संसाधनांची कमीत कमी अपव्यय होणे हे निर्णायक राहील. शहरातील सांडपाण्यामधून पोषण तत्वे व पाण्याची प्रक्रिया करून पुनर्प्राप्ती करावी, कृषी योग्य जमिनीचे रक्षण करावे असा आग्रह अभ्यासक धरतात. ते म्हणतात की गरीब राष्ट्रांची पीक साठवणुकीची व पॅकेजिंगच्या बाबतीमध्ये सुधारणा करू शकतात, तर श्रीमंत राष्ट्रीय संसाधने सधन खाद्यान्नामध्ये कपात करू शकतात. तर खालीलपैकी उत्तराचा सारांश काय आहे? आता इकडे बघा, त्यांनी या पॅसेजमध्ये काय सांगितलं की लोकसंख्या वाढायला लागलेली आहे. त्यानंतर पोषणासाठी उपभोगाचे बदलते प्रतिनं, खाण्यापिण्याची सवयी आपल्या बदलत, वातावरण बदलले आणि कृषी योग्य जमीन आणि पाण्याची मर्यादित साधनं आहेत. हे लक्षात घेता आपल्याला ही गरज बघता आपल्याला अन्नधान्याचं उत्पन्न काय करावं लागेल? दुप्पट करावं लागेल. ठीक आहे, दुप्पट करावं लागेल. हे आपण कशा प्रकारे उपलब्ध करू शकतो? अभ्यासक सांगतात की अधिक उत्पन्न देणारी बियाणे पाहिजेत, कुशल पीक पद्धती पाहिजे आणि त्याचबरोबर सगळ्या संसाधनात कमीत कमी अपव्यय व्हायला पाहिजे. म्हणजे जगाची लोकसंख्या वाढलेली आहे हे तर सांगतच आहे, पण पॅसेजचा तो सार नाही आहे. ठीक आहे, ही जगाची लोकसंख्या वाढत आहे हे सांगतंय. ठीक आहे, त्याच्या वेगाबद्दल नाही, पण मेन सांगते की त्याची गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला जे अन्न उत्पादन करायचं आहे त्याच्या संबंधीचे जे रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस आपल्याकडे कमी होतात. त्यामुळेच म्हणतं की शहरातील सांडपाणी आहे, समजा पाण्यासंदर्भात आहे, पोषण तत्व आहे, तिथून तुम्हाला पाण्यावर प्रक्रिया करून तुम्हाला पुनर्वापर करावा लागेल, कृषी योग्य जमिनीचे तुम्हाला रक्षण करावं लागेल असा आग्रह धरतात. ते म्हणतात बियाणे साठवूक आणि श्रीमंत राष्ट्रांनीही ते अपव्यय करू नये असं वगैरे, आणि जे गरीब राष्ट्र आहे त्यांच्याकडून जो अपव्यय होतोय किंवा जी नासाडी होती तीही कमी करायला पाहिजे असं ते म्हणतात. तर हे अन्न सुरक्षेबद्दल बोलत नाहीत, तर हे कशामुळे बोलतात की जगापुढे असलेले खाद्यान्न सुरक्षेसाठी जे संसाधनं आहेत ते पुरेशी नाही आहेत आणि ते पुरेशी नसल्यामुळं आहे ते काटेकोर आपल्याला वापर करावा लागेल असं या उत्तरामध्ये आपल्याला सांगतं. तर 62चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा क्वेश्चन नंबर 63 बघा. पुढील परिच्छेद अभ्यासा व त्यापुढे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. भारतीय अनेक लोकांना असे वाटते की जर आपण संरक्षणावर होणारा खर्च कमी केला तर आपण आपल्या शेजाऱ्याशी शांततेचे वातावरण निर्माण करू शकतो, ज्यामुळे उत्तरोत्तर संघर्ष कमी होईल किंवा युद्धमुक्ती स्थिती तयार होईल. जे लोक अशा प्रकारचा विचार ठेवतात ते एकतर युद्धपीडित असतील किंवा अतार्किक विचार पसरवणारे असतील. आता हे अनेक लोकांना असं वाटतंय, पण त्याच्याबद्दलचं जे ओपिनियन आहे ते ओपिनियन त्यांनी इथं दिलेलं आहे. आणि वरील विधानांच्या बाबतीत सर्वाधिक वैध पूर्वधारणा किंवा मोस्ट व्हॅलिड अझम्पशन असलेल्या पर्यायाची निवड करा. आता आपल्या शस्त्र प्रणालीच्या निर्मिती कार्यक्रमामुळे आपले शेजारी आपल्या विरुद्ध युद्ध करण्यासाठी उत्तेजित झाले आहेत. तर हे जे आहे हे अझम्पशन ह्या लोकांचं आहे. ठीक आहे, हे जे त्यांनी सांगितलं काही लोकांना वाटतं तर हे आहे, पण हे म्हणतात की हे अतार्किक विचार आहे. आपण शस्त्र निर्मितीवर जितका जास्त खर्च करू तेवढेच आपल्या शेजाऱ्यांसोबत युद्ध होण्याची शक्यता कमी आहे. तर अगेन हे पण नाही की तुम्ही खर्च केल्यामुळेच युद्धाची शक्यता कमी होते असं नाही, त्याला इथं म्हणायचं. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेसाठी आपल्याकडे अत्याधुनिक शस्त्रप्रणाली असणे आवश्यक आहे. तर राष्ट्र सुरक्षेसाठी हे आवश्यकच आहे. यांचं जे ओपिनियन आहे याच्यामागे हे जे आहे की हे अतार्किक म्हणतोय किंवा हे युद्धपीडित असतील का म्हणतोय, कारण त्याचं इम्पॉर्टन्स माहीत नाही की इम्पॉर्टन्स काय आहे की शस्त्रनिर्मिती ही राष्ट्राच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. तर 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 64 बघा. 2 वर्ग ए आणि बी आहेत. ए वर्गामध्ये 25 तर बी वर्गामध्ये 30 विद्यार्थी आहेत. समजा ए आणि बी, समजा इथे 25 आहेत आणि इथे 30 आहेत. सोपा प्रश्न आहे. वर्ग ए मध्ये कमाल गुण मिळवलेले 21 आहेत तर किमान 17 आहेत. म्हणजे जे काही 25 विद्यार्थी आहेत त्यात किमान गुण 17 आहेत आणि कमाल गुण जे आहेत ते 21 आहेत. आणि बी वर्गामध्ये किमान गुण जे आहेत ते 22 आहेत आणि कमाल गुण आहेत 30 आहेत. जर 4 विद्यार्थी ए मधून बी मध्ये स्थानांतरित केले, 4 विद्यार्थी आपण समजा ए मधून बी मध्ये पाठवले तर काय होईल? आता याच्यामध्ये बघा त्यांनी वाक्य दिले. पहिलं, वर्ग बीची सरासरी गुणामध्ये खात्रीशीर घट होईल. हे नक्कीच होईल. का होईल बघा की बी मध्ये जी रेंज आहे मार्काची मिनिमम 22 आहे. आता हे 22 जर असेल तर त्याच्यापेक्षा हे 4, याचं मॅक्सिमम आपण 21 मार्क जरी पडलेले आपण कन्सिडर केले तरी ते गुण जे आहेत त्याच्यापेक्षा कमी आहेत. जर कमी गुण ॲड केले आणि 4 लोक वाढले तर निश्चितच बीची सरासरी काय होईल? कमी होणार आहे. त्यामुळे करेक्ट आहे. आता एच्या सरासरी गुणामुळे खात्रीशीर वाढ होईल. आता खात्रीशीर नाही सांगता येत. समजा जर हे 4 लोक ट्रान्सफर होणारे हे 17च्या आसपासचे असतील, म्हणजे 17 गुण वगैरे, तर ते वाढ होईल. पण समजा ते 4 गुण जे 4 लोक आहेत ते समजा 21 गुणाच्या आसपासचे असतील, ते ट्रान्सफर झाले तर उलटं काय होईल?
एची पण सरासरी काय होईल, डाऊन होईल. त्यामुळे हे बी निश्चित सांगता येत नाही. फक्त 61चं जे आहे ते फक्त ए यायला पाहिजे, 64चं ए. 64 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा क्वेश्चन नंबर 65 बघा. एक मुलगा चेंडू घेऊन खेळत आहे. तो 1.5 मीटर उंचीवरून तो चेंडू खाली सोडतो. प्रत्येक वेळी जेव्हा तो चेंडू जमिनीवर आदळतो तेव्हा तो मागील उंचीच्या 4/5 पट उंची गाठतो. जर मागील उंची 50 सेंटीमीटरपेक्षा कमी असली तर चेंडू उसळी घेत नाही. चेंडू उसळी थांबवण्यापूर्वी किती वेळा चेंडू जमिनीला स्पर्श करेल. आता बघा की त्यांनी सांगितलं की हे 150 मीटर आहे. ठीक आहे, समजा वरून सोडला, स्पर्श झाला, तो किती आहे 150. आता तो 4 नेक्स्ट टाईम जेव्हा येईल तेव्हा उंची गाठेल तेव्हा 4/5 आहे. तर 4/5 जर आपण कन्सिडर केलं तर काय येतं, तर हे 120 मीटर येईल असं. ठीक आहे, हे 120. तिथून पुन्हा तो डाऊन होईल, अगेन 4/5 म्हणजे किती येईल, ठीक आहे 96 येईल. ठीक आहे, हे 96 येईल. आता त्यानंतर तो परत जेव्हा उसळी घेईल तर त्याची हाईट किती असेल, ती अगेन 4/5, तर 76.8 येईल. त्यानंतर जेव्हा देईल तेव्हा ते 61 पॉईंट समथिंग येईल आणि त्यानंतर येईल तो <50 येईल. म्हणजे याचा अर्थ काय, तो फर्स्ट टाईम इथे बाउन्स झाला, टच झाला, सेकंड टाईम इथे टच झाला, थर्ड टाईम इथे झाला, फोर्थ टाईम इथे झाला, फिफ्थ टाईम इथे झाला आणि तो 6th टाईम जेव्हा तो उसळी घेईल, आता याच्यानंतर वर आल्यानंतर जेव्हा तो इकडे येईल, तो इकडे पुन्हा बाउन्स बॅक नाही होणार, तो डायरेक्ट खालीच जाणार आहे. तर तो किती असेल, 6th वेळेस तो जाऊन जमिनीला टच होईल. त्यामुळे 65चं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. 66 बघा. 5 एकसारखे अर्धवर्तुळ आकृतीत दाखवल्याप्रमाणे दिले आहेत. तर एक अर्धवर्तुळाचा व्यास किती आहे. आता समजा या अर्धवर्तुळाचा व्यास आयडेंटिकल आहेत. समजा मी याचं काय कन्सिडर केलं, तर आता ह्याचं एक्झॅक्ट काढायचं. समजा मी ही एक्स कन्सिडर केलं, तर वरचं असं लिहू शकतो का रे मी, x अधिक 12 अधिक x अधिक 12 अधिक x, म्हणजे टोटल समजा हे x अधिक हे 12 अधिक x अधिक 12 अधिक x, x, तर किती येईल 3x अधिक 24. आता मी खाली येतो, हे 22 आहे, 22 प्लस x प्लस 16 प्लस x प्लस 22 इज इक्वल टू समजा हे 2x आहे. 22 44 अधिक 16 तर किती येतं 60 येतं, प्लस 60. आता मला हे दिसतंय की हे दोन्ही लेंथ जी आहे हे दोन्ही केसमध्ये सेम आहे. म्हणजे मी याला डायरेक्ट असं लिहू शकतो, 3x अधिक 24 बरोबर 2x अधिक 60. समजा हा इकडे घेऊन या, x इज इक्वल टू 60 वजा 24. तर x इज इक्वल टू 60 वजा 24 म्हणजे x इज इक्वल टू किती यायला पाहिजे 36. तर x काय आहे, तर x हा डायमीटर आहे. तर काय यायला पाहिजे 66 उत्तर पर्याय क्रमांक 2. बघा 67 बघा. पुढील दिलेली विधाने अभ्यासा. जर a ची किंमत 1 असेल तर b ची किंमत 3 असणार नाही. आता सरळ सरळ याच्यात दिले काय बघा, की जर a b c d यांच्या किमती 1 2 3 4 असेल, यापैकी असतील तर याच क्रमाने असेल असं नाही, तर a प्लस b प्लस c ची किंमत विचारलेली आहे. म्हणजे हे 1 2 आणि 3 आणि 4. आता a ला 1 दिलं तर कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. समजा आपण b ला जर समजा 1 दिलं, समजा b ची व्हॅल्यू जर आपण 1 कन्सिडर केली आणि विधान 3 आणि 4 वरून c जर 3 असेल तर d 2 राहणार नाही आणि c ची किंमत 2 असेल तर d नसेल तर d 2 असेल तर आपण c ला 4 देऊयात. तर d किती असेल, d ऑटोमॅटिकल 2 होईल आणि a इज इक्वल टू काय होईल तर 3 होईल. तर ह्या नंबर्सला ही कंडिशन सॅटिस्फाय होईल. तर आपल्याला त्यांनी विचारले की a प्लस बी प्लस सी ची बेरीज काय असेल, तर a प्लस बी प्लस सी ची जर ॲडिशन आपण केली तर 4 प्लस 1 5 5 प्लस 3 8. तर 67चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 68 बघा. पुढील दिलेली विधाने सत्य मानायची आहेत व त्यावर आधारित तार्किकदृष्ट्या योग्य निष्कर्षाची निवड करा. विधाने सर्व बाहुल्या खेळणी आहेत, काही खेळणी दागिने आहेत, काही दागिने बॉक्स आहेत, सर्व बॉक्स हे स्टिक्स आहेत. आता सर्व बाहुल्या खेळणी आहेत. ठीक आहे, समजा हे बाहुल्या आहेत, हे खेळणी आहेत. ठीक आहे, समजा आपण याला ड्रॉ केलं, बाहुल्या आणि समजा ह्या खेळणी आहेत. ठीक आहे, खेळणी. काही खेळणी दागिने आहेत, समजा हे दागिने आणि काही दागिने बॉक्स आहेत, समजा हे आपण याला करूयात हे बॉक्स आणि सर्व बॉक्सेस स्टिक्स आहेत. समजा हे मी स्टिक्स ड्रॉ केलं. ठीक आहे, स्टिक्स आहेत. तर आता निष्कर्ष त्यांनी विचारलेले, पहिलं काय, काही स्टिक्स हे दागिने आहेत. तर काही स्टिक्स हे दागिने आहेत, तर जे बॉक्स दागिने आहेत त्या स्टिक्स आहेत, तर हे पहिलं करेक्ट आहे. काही दागिने हे बाहुल्या आहेत, काही दागिने हे बाहुले आहेत, तर नाही, इथं आपल्याला दिसत नाही, त्यामुळं
सेकंड येणार नाही, फर्स्ट येणार आहे. काही स्टिक्स ह्या बाहुल्या आहेत, काही स्टिक्स ह्या बाहुल्या आहेत, अगेन हे पण येणार नाही. आता काही खेळणी हे बाहुल्या आहेत, काही खेळणी ह्या बाहुल्या आहेत, हे आपल्याला म्हणता येतं. म्हणजे 1 आणि 4 येतं, ठीक आहे. किंवा आहे का नाही, म्हणजे 1 आणि 4 उत्तर पाहिजे. 68चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 69 बघा. क्वेश्चन नंबर 69. आता काय दिले 69? जेव्हा सौरभ त्याचा वेग 20 किलोमीटर पर आवरवरून 25 किलोमीटर पर आवर वाढवतो तेव्हा त्याला ठराविक अंतर कापण्यासाठी नेहमीच्या वेळेपेक्षा 1 तास कमी लागतो. आता बघा, समजा ठराविक जे अंतर आहे ते सेम आहे, ठीक आहे. आता समजा जेव्हा तो 20 किलोमीटरनी जात होता तेव्हा त्याला समजा आपण असं कन्सिडर करूया की टी तास लागत असतील आणि ते अंतर पार करतो. पण जेव्हा तो 25 किलोमीटरनी जातो तेव्हा त्याला 1 तास कमी लागतो, ठीक आहे. म्हणजे काय, 20t बरोबर 25t मायनस 25. आता हे जर इकडे ॲड केलं तर आपण काय होईल, तर याला इकडे घ्या, याला इकडे घ्या. 5t इज इक्वल टू 5, ठीक आहे. 5t इज इक्वल टू 25 आणि त्या t इज इक्वल टू काय 5. म्हणजे t इज इक्वल टू काय 5. तर 5 तासामध्ये तो अंतर पूर्ण करेल. म्हणजे टोटल डिस्टन्स किती असायला पाहिजे, 5 गुणिले 20 म्हणजे किती असायला पाहिजे 100. 100 कुठं दिसतं आपल्याला, पर्याय क्रमांक 2मध्ये दिसतं. तर 69चं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 70 बघा. एक व्यक्ती त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 10 किलोमीटर जातो आणि डावीकडे वळतो. त्यानंतर 20 किलोमीटर चालतो व पुन्हा डावीकडे वळतो व 40 किलोमीटर चालतो पुन्हा उजवीकडे वळतो आणि 5 किलोमीटर जातो पुन्हा उजवीकडे वळतो, आणखी 30 किलोमीटर जातो तेव्हा इच्छितस्थळी पोहोचतो. तर त्याचे घर ते इच्छितस्थळ यातील अंतर किती आहे? आता एक व्यक्ती घरापासून दक्षिणेकडे 10 किलोमीटर जातो. समजा इथं घर आहे, दक्षिणेकडे समजा हा 10 किलोमीटर गेला. त्यानंतर तो डावीकडे वळतो आणि 20 किलोमीटर चालतो. समजा हा 20 किलोमीटर गेला, डावीकडे वळतो, 20 किलोमीटर चालतो व तो पुन्हा डावीकडे वळतो, 40 किलोमीटर जातो, ठीक आहे. समजा हे 40 किलोमीटर गेला, डावीकडे वळून 40 किलोमीटर व तो पुन्हा उजवीकडे वळतो, 5 किलोमीटर जातो. समजा हा 5 किलोमीटर गेला व पुन्हा उजवीकडे वळतो, आणखी 30 किलोमीटर जातो. समजा हा 1 2 3 4 हा 30 किलोमीटर गेला जातो. तर इच्छितस्थळी पोहोचतो. घर आणि इच्छितस्थळ अंतर किती असेल? तर हे सरळ हे 20 आणि हे 5 किती असायला पाहिजे 25. तर 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 71 बघा. पुढील दिलेली माहिती काळजीपूर्वक अभ्यासा. श्री रजत चोपडा आणि त्यांची पत्नी निकिता चोप्रा यांना 3 मुले आहेत, ज्यांची नावे अनुक्रमे रमेश, सुरेश आणि उमेश आहेत. मिश्रा कुटुंब हे चोप्रा शेजारी राहतात. श्री अमित मिश्रा आणि त्यांची पत्नी नेहा मिश्रा यांना पायल आणि रुची अशा 2 मुली आहेत. हे दोन्ही कुटुंब केरळला सुट्टी घालवण्यासाठी जातात. त्यांनी बोटिंगला जायचं ठरवलं, पण एकही बोट 3पेक्षा जास्त सदस्यांनी घेऊ शकत नाही, त्यामुळे हे 3 बोटी भाड्याने घेतात. कोणत्याही मुलाला बोटबद्दल माहिती नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत किमान एक प्रौढ व्यक्ती असणं आवश्यक आहे. कोणत्याही बोटीमध्ये एकाच कुटुंबातील 3 सदस्य नाहीत. जर निकिता आणि अमित एकाच बोटीवर आहेत, आता बघा त्यांनी सांगितले की निकिता आणि अमित जे आहे ते एकाच बोटीवर आहेत. आता बघा की प्रौढ मेंबर कोण आहेत, की रजत आणि निकिता प्रौढ आहेत. कोण? रजत, निकिता. आणि मिश्रा कुटुंबामध्ये कोण आहेत? अमित आणि नेहा. अमित, नेहा. आता हे निकिता आणि अमित एकाच बोटीत आहेत, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्या 3 बोटी आहेत त्या राहिलेल्या 3 बोटीमध्ये, कारण हे 5 मुलं आहेत आणि 4 मध्ये 3-3च बसू शकतात. बाकी रजत आणि नेहा एका बोटीवर असणारच नाहीत. रजत आणि नेहा एका बोटीवर असूच शकत नाहीत, ठीक आहे. कारण का, तर त्यांना ते दोन्ही प्रौढ आहेत, कुठल्या तरी एका बोटीवरच असायला पाहिजे. आता तेच आपल्याला बघायचं आहे की इथं बघा की रजत आणि नेहा एका बोटीत दाखवले, तर हा पर्याय काय असू शकत नाही. मुलांचा काहीही पर्याय असू शकतो. त्यामुळे 71चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 72 बघा. पुढील दिलेल्या सांकेतिक श्रेणीमध्ये गायब असलेल्या घटकाबाबत तार्किकदृष्ट्या योग्य पर्यायाची निवड करा. आता इथे बघा एक गायब श्रेणी आहे. आता ती गायब काय आहे? आता बघा हे म्युझिकचे सिम्बल्स आहेत 2 वेगवेगळे, ठीक आहे. तर ते प्रत्येक 2 म्युझिक सिम्बलमध्ये एक डिफरंट आहे. फक्त असं एका ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की इथे जे आहे की 2 म्युझिकच्या सिम्बलमध्ये 2 डिफरंट सिम्बल आहे. म्हणजे इथे कुठंतरी मिसिंग सिम्बल आहे. आता मिसिंग सिम्बल कोणता आहे, हा की हा? तर याचा पॅटर्न आहे. याचा पॅटर्न काय दिसतंय आपल्याला? 1 2 1 2 2 2 1 2 1 2 2 परत 1 2 1 2 2 2 परत 1 2 2 2 परत 1 2 1 आणि परत काय यायला पाहिजे? 2 यायला पाहिजे. म्हणजे काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक डी यायला पाहिजे. म्हणजे 72चं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 4. 73 बघा.
तर 73मध्ये एका कुटुंबामधील 3 पिढ्यांमध्ये मिळून एकूण 6 सदस्य आहेत. अनुक्रमे ABCDEF कुटुंबात 2 जोडपे असून तिसऱ्या पिढीत कोणीही लग्न केलेलं नाही आहे. ई ही सीची पत्नी आहे. F आणि B हे त्यांच्या पिढीतील एकमेव आहेत व ते दोघे पती पत्नी आहेत. आता ही ई आणि सी आणि F आणि B ते पिढीत एकमेव आहेत, ते दोघे पती पत्नी आहेत. कुटुंबामध्ये 4 पुरुष सदस्य आहेत. तर खालीलपैकी काय आहे? आता बघा, तिसऱ्या पिढीत कुणाचंही लग्न झालेलं नाही आहे, तर ते दुसऱ्या 4 पुरुष जर असतील तर याच्या दोघांपैकी एक पुरुष असायला पाहिजे आणि राहिलेले जे तिघं आहेत, ठीक आहे, 6 जण आहेत, 2 जण जे आहेत तर ते पुरुषच असायला पाहिजेत. तर म्हणजे तिसऱ्या पिढीमध्ये जे आहे ते कुणीही महिला नसायला पाहिजे. सरळ सरळचं उत्तर आहे 73चं उत्तर आहे 2. 74 बघा, प्रश्न क्रमांक, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी तार्किकदृष्ट्या योग्य पर्यायाची निवड करा. आता बघा इथे की 2 ज्या आहेत त्या 2 आकृत्या ॲड केल्यात आणि तिसरी आकृती तयार केलेली आहे. त्यानंतर इथे पण 2 आकृत्या ॲड केल्यात, तिसरी आकृती आली. इथं पण 2 ॲड केल्यात, तिसरी आकृती केली. आता ह्याचेच बघा, ह्याचे जर आपण 2 आकृत्या ॲड केल्या तर आपल्याला काय दिसतं? तर जो कंबाईन पोर्शन आहे, लक्षात ठेवा, जो कंबाईन पोर्शन आहे तो कंबाईन पोर्शन काय झालं इथं गायब झालेला आहे. म्हणजे समजा हा इथपासून आणि समजा हा इथपर्यंत तो गायब आहे, म्हणजे हा आणि हा पोर्शन फक्त कंटिन्यू झाला. आता या केसमध्ये जो आहे आणि या केसमध्ये जो आहे यांच्यात जो कॉमन पोर्शन आलेला आहे तो कॉमन पोर्शन काय झालेला आहे? गायब झालेला आहे. ठीक आहे, जो कॉमन पोर्शन आहे तो गायब झाला. सिमिलरली इथे बघा की ही जी मधली लाईन आहे तो कदाचित ह्या इथपर्यंतचा जो पोर्शन आहे तो गायब आहे, म्हणजे तो फक्त इतकाच पोर्शन आपल्याला इथं दिसतोय. पण जी आपण बाहेरची लाईन बघितली, समजा आपण बाहेरची लाईन जर आपण बघितली की कुठपासून कुठपर्यंत हा पोर्शन आणि समजा हा पोर्शन, ठीक आहे, हा पोर्शन, म्हणजे हा पोर्शन जो आहे तो इथे कॉमन दिसतोय, पण बाकी सगळा जो आहे तो अनकॉमन आहे, त्यामुळे हे इथे हे दिसतंय. त्यामुळे तसंच याचं जर आपण कॉमनलिटी आपण चेक केली त्याचं उत्तर काय यायला पाहिजे की इथं आपल्याला C पाहिजे, पर्याय क्रमांक 3 पाहिजे. 75 बघा, क्वेश्चन नंबर. आता 75 हे पझल टाईप आहे, ठीक आहे, म्हणजे याची व्हॅल्यू त्यांनी 37 दिली, याची व्हॅल्यू 35 दिली, याची व्हॅल्यू 40 दिली आहे. आता समजा मी याला X कन्सिडर करतो, याला समजा Y कन्सिडर करा, याला Z कन्सिडर करा. जर आपण हे कन्सिडर केलं तर काय येईल? 2x प्लस समजा Y इज इक्वल टू 40 आणि इथे आलेले काय? इथे बघा, इथे काय आलेले सर्कल 2y प्लस x, म्हणजे x प्लस 2y इज इक्वल टू 35, म्हणजेच काय येणार आहे? हे x प्लस y इज इक्वल टू समजा 3, तर 75 होईल तर ही 25 येईल. म्हणजे x प्लस y बरोबर 25 येईल. आणि ह्याच्यात जर आपण व्हॅल्यू ठेवली, समजा हे x प्लस y इज इक्वल टू 40, x प्लस y 25 ठेवली तर 40 होतात, x बरोबर किती येईल? 15 येऊन जाईल. ठीक आहे, म्हणजेच काय, याची व्हॅल्यू किती येईल? 15 येईल. आता ह्याची व्हॅल्यू 15 आपल्याला कुठं दिसते? तर एकाच ऑप्शनमध्ये दिसते, तर ते म्हणजे काय? पर्याय क्रमांक 4 आहे. 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा, क्वेश्चन नंबर 76 पासून 80पर्यंत आहेत ते डिसिजन मेकिंगवर आहेत. क्वेश्चन नंबर 76 बघा, केस बघा. तुमच्या कार्यालयातील एक कनिष्ठ सदस्य कर्मचारी तिच्या वृद्ध आईच्या काळजीसाठी घेतलेली विशेष रजा संपल्यानंतर कामावर परतली आहे. आर्थिक कारणांमुळे तिला पूर्ण वेळ काम करावे लागते. तिला तिच्या आईची घरी काळजी घेण्याची व्यवस्था तयार करण्यात अडचणी येत आहेत. परिणामी तिने अनेक टीमच्या मीटिंग्स चुकवल्या आहेत, ज्या सहसा प्रत्येक दिवसात सुरुवातीला असतात. काम लवकर सोडले जाते. ती तिच्या कामाप्रती निष्ठावान आहे व ती सक्षम आहे, परंतु तिची सतत होणारी अनुपस्थिती तिच्यावर व तिच्या जास्त काम करणाऱ्या सहकार्यावर कामाचा दबाव आणत आहे. तुम्ही तिचे व्यवस्थापक आहात. कामाचा वाढता प्रवाह यामुळे ती दबावाखाली येत आहे याची तुम्हाला जाणीव आहे. तिच्या एक पुरुष सहकारी स्त्रीचे घरातच स्थान आहे असे कमेंट करत आहे आणि संधी मिळेल तिथे तिला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे तिचा ताण आणखी वाढत आहे. अशा वेळी तुम्ही तुमच्या व्यवसायाचे व कार्यालयाचे नाव खराब होणार नाही याची काळजी घेऊन त्याचवेळी तुमची कृतीबाबत सत्यनिष्ठा पाळून अशा परिस्थितीत तुम्ही काय निर्णय घ्याल? आता बघा, त्यांनी हा इश्यू तुम्हाला सॉल्व करायला सांगितलेला आहे आणि तुम्ही ते हेड आहात, तर तिला घरून काम करता येईल अशी व्यवस्था कराल. वर्क फ्रॉम होम समजा हे काही पॉसिबल नाही, कुठली गोष्ट त्यात कॉम्प्रोमाइज होणार नाही. तिला कंपनीकडून अनुदानित दराने कर्ज तुम्ही मिळवून द्याल. तिची आर्थिक परिस्थिती हे आहे तर तुम्ही ते करू शकता. त्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये सौहार्दपूर्ण कामाचे संबंध राखण्यासाठी तसेच स्त्रियांप्रती केलेल्या शेऱ्यांमुळे संपूर्ण कर्मचाऱ्यांना अधिक शिष्टाचार पाळावा यासाठी तुम्ही काउन्सिलिंगही अरेंज कराल, तर काउन्सिलिंग सेशनही तुम्ही अरेंज कराल. हेही करायला काय हरकत नाही.
तिला कामाचा ताण सहन होत नाही, त्याचबरोबर तिला व तिच्या असणाऱ्या जबाबदाऱ्या व काम यामध्ये संतुलन साधता येत नाही. परिणामी तुम्ही तिच्याकडील काम कमी करावं, इतरांना देईल. हे करता येणार, तर ऑलरेडी तिचे सहकारी जे आहेत ते कामाच्या दबावाखाली आहेत, त्यामुळे हे आपल्याला निश्चित करता येणार नाही. मीटिंगच्या वेळी शक्य असेल तर बदल केला जाईल. कर्मचाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, तर आज आपण बघतोच आहे की सर्वच्या सर्व मीटिंग ज्या आहेत कोविड काळामुळे ह्या ऑनलाईन किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये होताना दिसत आहेत. याचा अर्थ काय आहे, त्याच्यामध्ये डिले झाला, मीटिंगला मी वेळेवर पोहोचलो नाही, हे अशा गोष्टींना तिथं काय वावच राहणार नाही. तुम्ही आहे तिथून ती मीटिंग अरेंज करू शकता, त्यामुळे हेही पॉसिबल आहे. म्हणजे याचं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4. 77 बघा, तुम्ही आणि तुमचे वडील काही कागदपत्रे मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयात गेलात व सरकारमान्य त्या प्रतीचे शुल्कही भरले, परंतु ज्या कागदपत्राची तुम्ही मागणी केली होती ती त्या तारखेला मिळाली नाहीत. उलट त्यापेक्षा 15-20 दिवस आधीच त्या कागदपत्राला लागतील असे सांगितले गेले. तुम्ही परत 15 दिवसांनी गेलात तरीही तुम्हाला कागदपत्रे मिळाली नाहीत. उलट आणखी 8 दिवसांनी येण्यास सांगितले. त्याच कार्यालयातून तुमच्या एका मित्राने तेच कागदपत्रे मिळवण्यासाठी किमान दिवसाची असलेली मर्यादेच्या आधी मिळवली आहेत. तुम्ही जेव्हा तुमच्या कागदाचा आवश्यकतेबद्दल मित्राला सांगितले की ती तात्काळ ही कागदे लागणार आहेत, त्यावर त्याने तेथील कर्मचाऱ्यांना पैसे देण्यासाठी सांगितले व तरच तुला कागदपत्रे लवकर मिळतील असे सांगितले. याच बाबतीत तुम्ही इतरांकडे तक्रार केली तेव्हा त्यांचाही असाच युक्तिवाद आहे की सार्वजनिक कार्यालय व प्रशासनामध्ये सेवांची कार्यक्षमता वृद्धी अथवा जलद वितरण होत असेल तर लहान प्रमाणात भ्रष्टाचार करणे ही अनैतिक प्रथा मानण्याचं कारण नाही. यामुळे गरजू लोकांची कामे वेगाने होतील व लोकांचा वेळ, ऊर्जा आणि यामध्ये होणारा ताणतणाव व पैसाही वाचेल. यावर दिलेल्या तर्कावर तुम्हाला काय वाटते व तुम्ही काय कृती कराल? फर्स्ट आहे, सर्वसामान्य व्यक्तीच्या हातात काही नसते. अशा परिस्थितीत व्यक्ती काय करू शकतो आणि त्यामुळे आपले काम तातडीने असल्यास पैसे देणे काही गैर नाही. या तर्काशी तुम्ही सहमत असाल व त्यांना पैसे द्याल. तुम्ही पूर्णतः ज्या विधिमान्य मार्ग आहे त्या मार्गाने गेलेला आहात तर तुम्हाला ते पैसे देण्यासाठी काही आवश्यकता नाही. सर्वसामान्य माणसे नाही, तर पॉवर ऑफ कॉमन मॅन, ठीक आहे. तर हे महत्त्वाचंच आहे, त्यामुळे हे तर येणार नाही. तुमचे काम अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे ते कागद तात्काळ मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही त्याला पैसे द्याल व कागद मिळवायचं त्यासंबंधी तक्रार तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कराल. ठीक आहे की तात्काळ जरी असलं तरी मग बेसिक ही तुम्हाला केसच दिली नसते की तुम्ही पैसे द्यायला पाहिजे. ठीक आहे, ही केसच यासाठी आहे की तुम्हाला पैसे द्यायचे नाही आहेत. तुम्हाला पैसे द्यायचे असतील तर केसच डिझाईन नसते झाले, त्यामुळे 2 येणार नाही. सार्वजनिक कार्यालयामध्ये भ्रष्टाचार सर्रासपणे पसरलेला आहे. प्रत्येकाचा दैनंदिन अनुभव आहे व त्याचा परिणामही केवळ लाच देऊ शकणाऱ्या लोकांवर होत नाही, तर त्यांना काही सेवा नितांत गरज आहे परंतु ते लाच देऊ शकत नाही अशाही लोकांवर होतो. त्यामुळे तुम्ही यासंबंधी आंदोलन उभा करण्याचा प्रयत्न कराल. हे नक्कीच तुम्ही करू शकता, पण हे लॉंग टर्म आहे. ठीक आहे, म्हणजे यांनी म्हणजे तुमचं जे काम आहे, ठीक आहे, ते काम सोडून तुम्ही ह्या गोष्टी करताल आणि ह्याचा प्रशासनावर दबाव नक्कीच पडेल आणि तुमचं काम लवकर होईल, पण तो थोडंसं लॉंग टर्म आहे. याच्यापेक्षा शॉर्ट टर्म काही आपल्याकडे मार्ग आहे का ते आपण बघूयात. हे करायलाच पाहिजे. प्रत्येक संस्था आपल्या सदस्याकडून पारदर्शकता, सचोटी, प्रामाणिकपणाची मागणी करते व जनतेच्या कल्याणासाठी वचनबद्ध असते. असले सार्वजनिक कार्यालयासाठी ते सर्वाधिक महत्त्वाचे असते. याचे दायित्व संस्था कार्यालयाच्या प्रमुखावर असते. तुम्ही यासंबंधी तक्रार प्रमुखाकडे किंवा त्या ऑफिसच्या प्रमुखाकडे कराल व तुम्ही भरलेले शुल्क, कागदपत्राची कमाल मुदत आणि तुम्हाला असली आवश्यकता याबाबत तुम्ही तक्रार कराल. तर तुम्ही तिथला जो बॉस आहे त्या ऑफिसचा किंवा जो मेन आहे, तर तिथं जो MD आहे किंवा आपण असं म्हणूयात की तिथला हेड ऑफ द ऑफिस आहे, त्याच्याकडे तुम्ही तक्रार घेऊन जाऊ शकता. जे फर्स्ट पायरी आपली असायला पाहिजे. आणि समजा तर आपल्याला असं लक्षात आलं की तेही रिस्पॉन्स देत नाही, तर मग आपण सेकंड घेऊ शकतो. त्यामुळे 77चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 78 बघा. क्वेश्चन नंबर 78, तुम्ही रात्री स्लीपर क्लासमध्ये ट्रेनमध्ये प्रवास करत आहात. प्रचंड कंटाळवाण्या वैयक्तिक कामामुळे तुम्हाला 3 दिवसापासून नीट झोप लागलेली नाही. तुम्हाला चांगल्या झोपेची नितांत गरज आहे. रात्री 10च्या सुमारास एक वृद्ध स्त्री आणि एक लहान मुलगा भरपूर सामानासह तुम्ही ज्या गाडीत आहात त्या गाडीत चढले. त्यांच्याकडे जनरल तिकीट आहे परंतु कोणतीही आरक्षित तिकीट नाही. कोणीतरी त्यांना सल्ला दिला होता की जर काही जागा रिक्त झाली तर तिकीट परीक्षक जो आहे त्यांना सामावून घेईल. दुर्दैवाने एकही जागा रिक्त नाही. तुम्ही झोपेत आहात. ती म्हातारी स्त्री आणि मूल तुमच्या केबिनच्या शेजारी परीक्षकाची आतुरतेने वाट पाहत आहे. वृद्ध महिला आजारी असून ती दूरच्या ठिकाणी जात असल्याचे दिसून येत आहे. हे दोघे विना तिकीट प्रवास करत असल्याचे कळताच TTद्वारे त्यांना शिवीगाळ करू लागला. जागा रिकामी नसल्याचे कारण देत तो स्त्री आणि मुलाला मोठा दंड भरून शौचालयाजवळ जमिनीवर झोपण्यास सांगतो किंवा 2 तास दूर असलेल्या स्टेशन येईपर्यंत दारापाशी थांबण्यास सांगतो. लहान मुलगा झोपेत असल्यामुळे रडत आहे. तर TTची सामावून घेण्याची इच्छा नाही.
तुमची झोप उडाली आहे, तुम्ही त्या असहाय्य महिला व TTEचे संभाषण ऐकले, ट्रेनमध्ये खूप थंडी आहे, अशा वेळेस तुम्ही त्या महिलेला मदत करण्यासाठी काय कराल, अशी आपल्याला केस आहे. ठीक आहे, तर तुम्ही आता पहिले बघा, TTEला समस्येबद्दल निम्रपणे विचाराल व त्याला शांत करण्याचा प्रयत्न कराल. त्याने मागितलेला दंड भरण्यासाठी पैसे महिलेकडे नसतील तर तुम्ही पैशाची मदत कराल, तर हे तुम्ही करू शकता. ठीक आहे, की तो कामाने दिवसभर वैतागलेला आहे, समस्या जो आहे, ठीक आहे, आपण हे डायलॉगच्या माध्यमातून आणि योग्य भाषेमध्ये नक्कीच सांगू शकतो. ठीक आहे, म्हणजे भाषेमध्ये तुमच्या शालीनता असायला पाहिजे, तर ते तुम्ही नम्रपणे सांगू शकता. आणि ते जे घाबरलेले आहेत की TC जरी समजा कर्तव्यदक्ष असेल तर कायदा मोडला आहे तर तो दंड करणारच आहे, तुम्ही दंडाबद्दल काही नाही म्हणू शकत आहे. पण ज्या पद्धतीने तो भाषा किंवा अब्युज लँग्वेज आहे, अब्युझिव्ह लँग्वेज जी आहे ती वापरतात, त्याच्यावर तुम्ही बोलू शकता, त्यामुळे हे करू शकता. सेकंड, TTEमध्ये त्या महिलेचे वय व लहान मुलाची अवस्था पाहून सहानुभूती जागृत करण्याचा प्रयत्न कराल व थंडी असल्यामुळे त्यांना तुमच्याकडील एखादी अतिरिक्त शॉल द्याल. तर ही थंडी आहे, हेही तुम्ही करू शकता. थर्ड आहे, तुम्ही त्या वृद्ध महिलेशी संवाद साधण्याचा प्रयत्न कराल. ते आरक्षित कोचमध्ये का चढले याचं कारण शोध घेण्याचा प्रयत्न कराल. जर ती गंभीर आणीबाणी असेल तर तुम्ही तुमचे जे शीट आहे ते शेअर करण्याची ऑफर द्याल, की तुम्ही ठीक आहे जागलेला आहात आणि तुम्ही शेवटचं, की असं नाही की तुम्ही देऊ शकता, की समजा खूपच काहीतरी अतिगंभीर समस्या आहे त्यामुळे ते चढलेले आहेत, ते काही जाणून बुजून नाहीत किंवा ते हे नाही, अशी जर काही गोष्ट असेल आणि तुम्हाला त्यातलं काम मिळतं, तुम्ही त्यांची शेवटचा ऑप्शन म्हणून आपण ते सीट ऑफर कराल. म्हणजे ह्या तिन्ही पॉसिबिलिटी ज्या आहेत या तुम्ही कृती कराल. तर पहिली जी कृती आहे ती तुम्ही समजा हे कराल 2 आणि हे 3, जर आपण हे सगळेच कराल तसं, असं काही नाही की एकच करा. त्यामुळे 78चं उत्तर यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4. 79 बघा, तुम्ही 7 वर्षाच्या मुलीचे वडील आहात. तुम्ही तुमच्या पत्नी व मुली सोबत एका फ्लॅटमध्ये राहत आहात. तुम्ही MNCमध्ये हाय प्रोफाईल जॉबवर काम करत आहात. तुमचा बॉस तुमच्या जवळचा मित्र असून त्याच्यामुळेच तुम्हाला चांगली नोकरी मिळाली आहे. त्याने तुम्हाला भरपूर पैसे दिले आहेत. जर तो नसता तर तुम्ही कमी पगाराची जुनी नोकरी चालू ठेवली असती. तो तुमच्या पत्नी व मुलीच्या चांगला परिचयाचा आहे. एके दिवशी तुमच्या मुलीने तुमच्या या मित्राबाबत अनैसर्गिक अथवा लैंगिक गैरवर्तन अथवा छळ केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वप्रथम तुम्ही काय कराल? तुम्ही तुमच्या मुलीला पोलीस स्टेशनला घेऊन जाल व बॉसविरुद्ध तक्रार दाखल कराल व पोलीस व डॉक्टर यांना संपूर्ण सहकार्य कराल. मुलगी केवळ 7 वर्षाची असल्यामुळे तिला योग्य अयोग्य यांची समज नसते, त्यामुळे तिने सांगितलेल्या गोष्टीबाबत तुम्ही तुमच्या बॉसला विचाराल व त्याबाबत खात्री करून घ्याल. तुम्ही तुमच्या बॉसचे पैसे परत द्याल व अशा चरित्रहीन व्यक्तीच्या हाताखाली काम करायला लागू नये म्हणून तुम्ही त्या कंपनीच्या पदाचा राजीनामा द्याल. आता बघा की त्या बॉसचं वैयक्तिक वर्तन आणि त्या कंपनीचं वर्तन याचा काही संबंध नाही. ठीक आहे, की कंपनीचा राजीनामा देईल का नाही, ती तुम्हाला नोकरी जर मिळाली असेल ती त्यांनी जरी तुमच्यासाठी प्रयत्न केले असेल तर तुम्ही टिकून ठेवली असते ते तुमच्या टॅलेंटमुळे. त्यामुळं हे जे आहे हे येणार नाही. लहान मुलांना अनेक गोष्टीची समज नसते, त्यामुळे त्यांना कदाचित तिचा गैरसमज झाला असू शकतो, पण नाही तुम्ही याकडे दुर्लक्ष कराल, हे सुद्धा येणार नाही. आणि पत्नीला लक्ष, लहान मुलं बिनधास्त सांगतात. ठीक आहे, ते असं त्यांच्याशी संवाद साधला तर त्यांना त्यांचं काम जे आहे जे घडले ते शक्यतो ते सांगत राहतात, त्यामुळे हे आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही लैंगिक गैरवर्तन किंवा छळ किंवा चाइल्ड अब्यूज जे आहे, चाइल्ड अब्यूजला तुम्ही टॉलरेट नाही करू शकत. ठीक आहे, इग्नोर नाही करू शकत. ठीक आहे, तर त्यामुळं हे नाही येणार आहे. आता ह्या 2 गोष्टी आहेत की लहान मुलगी केवळ 7 वर्ष असल्यामुळे तिला योग्य अयोग्याची समज नसते, त्यामुळे तिने सांगितलेल्या गोष्टी तुम्ही बॉसला त्याला जर विचारलं तर तुम्ही तो काय सांगणार नाही आहे. पण शक्यतो लहान मुलं जे आहे ते आरोप असे केल्यानंतर ते शक्यतो खोटे असण्याची शक्यता कमी आहे. जर रिसर्च असा सांगतो की 7 वर्षाची मुलगी आहे, तर बेस्ट वे काय आहे की तुम्ही ह्या गोष्टी टॉलरेट नाही करायला पाहिजे. जे काय होईल ते तपासामध्ये पुन्हा येईलच. स्टेशनमध्ये जाल आणि बॉस विरुद्ध तक्रार दाखल कराल आणि पोलीस आणि डॉक्टर यांना संपूर्ण सहकार्य करायचं. 0 टॉलरन्स पाहिजे. त्यामुळे 79चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 80 बघा, तुम्ही एक खाजगी कंपनी कर्मचारी म्हणून काम करत आहात. एके दिवशी दुपारी ऑफिसमध्ये तुम्हाला तुमच्या पत्नीचा फोन आला की तुमची 2 वर्षाची मुलगी खूप आजारी आहे, तिची प्रकृती चिंताजनक आहे. दुर्दैवाने तुमच्या पत्नीला कोणत्याही प्रकारे मदत करण्यासाठी आजूबाजूला कोणी नाही. तुमच्या मुलीला दवाखान्यात नेण्यासाठी तुमची गाडी हा एकमेव पर्याय आहे. तुमच्या मुलीला लवकरात लवकर मदत करण्यासाठी तुम्ही धावून जावे, यासाठी तुम्ही लवकर ऑफिस सोडता. घरी परतताना तुम्ही एक वृद्ध महिलेला धडक दिली आणि ती गंभीर जखमी झाली. तुमच्या लक्षात येण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. नेहमी रहदारी आणि लोकांपासून मुक्त असलेल्या रस्त्यावर हा अपघात घडला असल्याने हा अपघात कोणाच्याही लक्षात आला नाही. तुमची बायको तुम्हाला मदतीसाठी वेडेपणाने कॉल करत आहे. कोणत्याही विलंबाने तुमच्या मुलीचा जीव जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय कराल? तुमच्या मुलीला वाचवण्यासाठी व दवाखान्यामध्ये नेण्यासाठी दुसरी कार नाही, त्यामुळे तुम्ही शक्य तितक्या लवकर
घरी जाण्याचा प्रयत्न कराल. ठीक आहे. तुम्ही महिलेचा मृतदेह कारमध्ये ठेवाल आणि तुमच्या पत्नी घेण्यासाठी घरी जायला मुलीला घेऊन जवळच्या हॉस्पिटलला म्हणजे हे डेंजरस गोष्ट तुम्ही करणार नाही. ठीक आहे. म्हणजे तिचा मृतदेह घरात घेऊन म्हणजे कारमध्ये घेऊन तुम्ही जाताय वगैरे आणि जस्ट इमॅजिन की तुम्ही घेऊन घेताल पत्नी आणि मुलीनं तो पाहिलेला आहे. ठीक आहे. तर हे काही लॉजिकल नाही. तुम्ही अपघाताबद्दल पोलिसांना सांगाल व तिथून निघून जाल. तुमच्या मुलीला दवाखान्यात नेण्यासाठी तात्काळ घरी निघून जाल व मुलीला दवाखान्यात भरती कराल. झालेल्या अपघातावर सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल, कारण तुम्हाला कोणी पाहिलेलं नाही, त्यामुळे तुमच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचणे. तुम्ही हे पुराव्याबाबतीत काही कृती केली तर तुमचा तिथं वेळ जाणार आहे आणि ते वेळ घालवणं तुम्हाला परवडणार नाही. तर तुमच्या त्या अपघाताबद्दल पोलिसांना माहिती देऊ शकता आणि तुम्ही तिथून निघून जाऊ शकता. पोलीस तुम्हाला पकडणारच आहेत. ते महिला ती डेथ झालेली आहे. ठीक आहे. तर आता मुलीलाच तुम्ही वाचवू शकता. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हायली इमोशनल ती गोष्ट असेल की तुमचा ॲक्सिडेंट झाला आणि तो माणूस समोरचा गेलेला आहे आणि तिकडं मुलगी पण ही आहे. ठीक आहे. तर तुम्हाला इमिडिएटली जावं लागेल. त्यामुळे 80चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आहे. बघा आता. ठीक आहे. केस स्टडीमध्ये सुद्धा थोडंसं कॉम्प्लेक्स केस स्टडी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. केस स्टडीमध्ये सुद्धा तुम्हाला सहज मार्क नाही मिळणार याची प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. थांबूयात आपण इथं. थँक्यू.